नमस्कार. सर्वप्रथम विचारवेधचं खूप खूप अभिनंदन. कारण की आत्ता कुठं जात राहिली आहे. जात हा मुद्दा खरंच आता तेवढा रिलिव्हंट आहे का? आम्ही एका ताटात जेवतो, एकत्र राहतो, आमच्या सोसायटीमध्ये तर सगळे आहेत. हे सगळं चालू असताना अचानक विचारवेधला असं वाटतं की जाती अंतासाठी काहीतरी करूया, याच्यावरती चर्चा केली पाहिजे. धर्मावरती सध्या धर्माचं राजकारण खूप जोरात असताना अगदी महत्त्वाच्या मुद्द्याला त्यांनी हात घातला. त्यासाठी त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि आभारही. मला पहिला प्रश्न शर्मिष्ठाला विचारायचा आहे. जात तर हा महत्त्वाचा घटक आहेतच, पण जातीच्या घटकासोबत स्त्री हा पण एक दुसरा घटक त्याच्यामध्ये ॲड होतो. माध्यमं आपण जातीअंतासाठी जेव्हा काम करतात असं तुला खरंच वाटतं का? तुझा तसा अनुभव आहे का? आणि स्त्री म्हणून तुला आणि स्त्री आणि जात या दोन्हीचा तुला माध्यमांमध्ये कसा अनुभव आलेला आहे? हां, तर सुरुवातीला म्हणजे मला ह्या विषयासंदर्भाने विचार करताना असं वाटलं, की अनेकदा आपण जेव्हा फोटोसाठी पोज देत असतो, तेव्हा आपल्या हातांचं काय करायचं हे आपल्याला कळत नाही. तसं पत्रकार म्हणून रिपोर्टिंग करत असताना मी माझ्या जातीचं काय करायचं हे अनेक पत्रकारांना कळत नाही. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर गेल्या 5-6 वर्षापासून, गेल्या 7-8 वर्षापासून मराठा मोर्चाची घुसळण आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. हवं असेल किंवा नको असेल त्याचे पडसाद आपल्या सगळ्यांवर उमटतात, आपण मराठा असू किंवा नसू. तर हे सगळं अपरिहार्य आहे. मग अशा वेळी मला जाणवलं की मराठा मोर्चाचं कव्हरेज करताना अनेक पत्रकारांच्या जाती त्यांच्या कळत नकळत बाहेर आल्या आणि मग त्या जातीचं मी काय करायचं हा प्रश्न त्यांना पडला. काही लोक न्यूनगंडात गेले, काही लोक अहमगंडात गेले आणि जे रिपोर्टिंग असतं, म्हणजे रिपोर्टिंग करताना तुम्ही ऑब्जेक्टिव्ह असणं अपेक्षित असतं, तर तो ऑब्जेक्टिव्हनेस मग डॅमेज झाला त्या सगळ्यामध्ये. तर अशावेळी मला वाटतं की माझ्यासारखी पत्रकार जी लाँग फॉर्म रिपोर्टिंग ची कडे जिचा जास्त कल आहे, तर मी पहिल्यांदा तर मला वाटतं की माझ्यासारख्यानी स्वतःच्या जातीबाबतीत व्होकल असलं पाहिजे. म्हणजे जात ही, म्हणजे जसं माझ्या कातडीचा रंग मला माहिती आहे की गव्हाळ आहे, ब्राऊन आहे, त्या बाबतीत जसा माझा स्वीकार आहे तसा माझा स्वीकार माझ्या जातीबाबतीत असला पाहिजे की मी जन्मानी मराठा आहे, पण मी व्यवसायानी, इथिक्सनी मी पत्रकार आहे. हे मी स्वतःला आणि इतरांना सांगताना मी अनअपोलोजेटिक असलं पाहिजे, मी नॉर्मलाइज केलं पाहिजे. ते जातीय असणं आणि जात वास्तवाची समज असणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हे पण पत्रकार म्हणून मला कळलं पाहिजे आणि मला जे कळलंय ते मी इतरांना कळून दिलं पाहिजे. स्त्री म्हणून सांगायचं झालं तर मला निश्चितच वाटतं की पत्रकार असताना म्हणजे आत्ताच अभिजित सर पण इव्हन बोलत होते, सर अजून विस्तारानं मांडतील, की न्यूजरूमच्या डायव्हर्सिटीमध्ये स्त्रिया या पॉवर पोझिशनमध्ये कमी आहेत आणि त्यातही बहुजन स्त्रिया. आणि बहुजन ही खरं तर आता खूप भ्रामक म्हणूया अशी टर्म झालेली आहे सध्या, कारण बहुजनत्वाच्या खाली अनेकदा अनेक मायनॉरिटी, मायक्रो मायनॉरिटीजचं शोषण होताना पण आपण बघतो. तर त्याच्यामुळं आदिवासी, मुस्लिम आणि अजून मायक्रो मायनॉरिटीतल्या स्त्रिया तर नाके बराबर आहेत ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर LGBTQ सारखे समूह, त्यांचं तर म्हणजे आपण एलिफंट इन द रूम सारखी त्यांची समस्या आहे की ते आसपास सगळीकडे असूनही त्यांना ॲड्रेसच केलं जात नाही, कानाडोळा केला जातो. तर मग मला वाटतं की अनेकदा स्त्री असणं हे उपकारक पण ठरतं, कारण खूप सेन्सिटिव्ह विषय हाताळताना, उदाहरणार्थ आत्ता परभणीमध्ये जे काही कोम्बिंग ऑपरेशन झाले अन्यायकारक स्टेट आणि पोलिसांकडून, तर त्यावेळी माझं स्त्री असणं म्हणजे एका अर्थाने वुमन कार्ड मला उपकारक ठरलं की ज्या खूप भयानक पद्धतीने व्हिक्टीम ठरल्या कोम्बिंग ऑपरेशनच्या, अशा स्त्रियांनी माझ्याकडं खूप मन मोकळं केलं आणि कदाचित तिथं पुरुष पत्रकार असता तर इतक्या खुलून त्या बोलू शकल्या नसत्या, त्यांच्या मानसिक आणि शारीरिक जखमा त्यांना मला उलगडून दाखवता आल्या नसत्या. तर म्हणून मला वाटतं की स्त्री असणं हे जास्तीत जास्त माझी स्ट्रेंथ कशी ठरेल असा माझा प्रयत्न असतो नेहमीच. थँक्यू. धन्यवाद शर्मिष्ठा. सर मला तुम्हाला अभिजित सर तुम्हाला विचारायचं आहे, आपण जेव्हा माध्यमं म्हणतो तेव्हा सर्रास अशी चर्चा होती की माध्यमं ही जातीवादी आहेत.
मेनस्ट्रीम माध्यमांबाबतीत ते जास्त बोललं जातं, कारण तेवढंसं कव्हरेज माध्यमांमधनं मिळत नाही किंवा आमची बाजू येतच नाही. आपण समाजाचा आरसा म्हणतो, साधारण 55,000 ॲट्रॉसिटी होतात देशामध्ये, तर त्याचं तेवढं रिफ्लेक्शन नाही आहे माध्यमांमध्ये, जातीचं हे नाही आहे. तर माध्यमं खरंच जातीवादी आहेत का? आणि जी माध्यमांमध्ये बहुजन मुलं काम करतायत, तर त्यांना असं वाटत नाही का ह्याच्याविषयी काहीतरी पुढं आलं पाहिजे, त्यांनी त्याच्याविषयी रिपोर्टिंग केलं पाहिजे, त्याच्याविषयी बोललं पाहिजे? कारण की सर्रास असा अनुभव आहे की बाहेरून बोलणारे बहुजन मुलं जेव्हा आतमध्ये जातात तेवढं एकदम चिडीचुप्प होतात आणि त्याच प्रवाहाचा एक भाग होतात. तर याच्याविषयी तुमचा अनुभव काय आहे? भारतीय समाजामध्ये जाती व्यवस्थेचा जो पगडा आहे, तो पगडा अर्थातच सर्व क्षेत्रात असल्यामुळे तो माध्यमांमध्ये पण असणारच आहे. म्हणजे आपण काय अगदी वेगळं काढू शकत नाही. आणि खास करून अशी क्षेत्र की जिथं काहीतरी सत्ता असते हातामध्ये, मग ते राजकारण असेल, अर्थकारण असेल, ब्युरोक्रेसी असेल, ज्युडिशियरी असेल, तसेच माध्यमं पण आता आपण पाहतोय, पण माध्यमांची दिवसेंदिवस ताकद वाढलेली. ते या देशामध्ये निवडणुकीचे निकाल पुढे मागे करू शकतात आणि या सगळ्या गोष्टी पाहतो. तर अशा वेळी माध्यमांसारखं क्षेत्र हे त्या जाती व्यवस्थेला अनुसरून तिथेही जाती व्यवस्था जी आहे, जी इतर क्षेत्रामध्ये आहे, ती तिथं असणारच आहे. ज्या कुठल्या जातसमूहांचं वर्चस्व ठिकठिकाणी असतं, ते जातसमूह माध्यमांमध्ये पण आपलं वर्चस्व जे आहे कायम ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये खास करून हे वर्षानुवर्ष होतंच. म्हणजे आपल्याकडे ग्रामीण बहुजन जी पत्रकारांची फळी आहे ती आत्ता गेल्या 30 वर्षांमध्ये वगैरे आपल्याला पुढे येताना दिसते. अदरवाईज अगदी शहरी अभिजन ब्राह्मणी अशा पद्धतीचं एकदम नेतृत्व जे आहे ते राहिलेलं आहे, अजूनही आहे, पण ते बदलत चाललेलं आहे. ते बदल गेल्या 30 वर्षामध्ये झपाट्याने होताना आपल्याला दिसतात. खास करून टेलिव्हिजन चॅनल आणि न्यूज चॅनल, डिजिटल प्लॅटफॉर्म्स, इथे ते बदल दिसत आहेत. म्हणजे आता मी ज्यावेळेस 2002मध्ये सुरुवात केली असेल तेव्हा आणि आत्ताच्या प्रतिनिधित्वामध्ये बघितलं तर बराच मोठा फरक आहे. म्हणजे रवी सर पण ते जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतील की चेहरा बऱ्यापैकी बदलला आहे. म्हणजे ग्रामीण बहुजन बऱ्यापैकी आहेत, मुलींचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि न्यूज चॅनल्स आज जर आपण बघितले, ज्यांना आपण मेनस्ट्रीम न्यूज चॅनल्स म्हणतो, तिथं लिडरशिप पोझिशनमध्ये असणारे अनेक जण आहेत ते बहुजन आहेत, ते ग्रामीण भागातून आलेले आहेत. मला मुद्दा हा वाटतो की त्यांचं येणं हे पुरेसं नाही आहे. म्हणजे त्यांचं येणं तिथं असणं हे काही पुरेसं नाही आहे. ते तिथे येऊन काय करतात हा सगळ्यात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. कुठल्याही न्यूजरूममध्ये डायव्हर्सिटी असायला पाहिजे. डायव्हर्सिटीवरती तर मी विस्ताराने बोलेलच, पण कुठल्याही न्यूजरूममध्ये डायव्हर्सिटी असायला पाहिजे हे केवळ जर्नलिझमसाठीच नाही तर त्या समाजासाठी आवश्यक आहे. कारण खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व तिथं असल्याशिवाय संपूर्ण समाजामधल्या ज्या वेगवेगळ्या समूहांचे प्रश्न आहेत ते प्रश्न माध्यमांमध्ये येणार नाहीत. आणि जो व्यक्ती त्या समूहातून आलेला आहे तो अधिक प्रभावीपणे मांडू शकतो, हे आपल्याला आत्तापर्यंतच्या अनुभवातून लक्षात आलेलं आहे. मुळात मुद्दा असा आहे की मग ते आलेल्या समूहाचे प्रश्न ती मंडळी तिथं मांडतायत का, तर ती तितक्या प्रभावीपणे मांडत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे शेतकऱ्याची मुलं आज अनेकदा आपल्याला दिसतात की जे शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत, पुण्यामध्ये जर्नलिझम रानडेत शिकून मुंबईमध्ये न्यूज चॅनल्सच्या न्यूजरूममध्ये काम करतात. पण ज्यावेळेस ते न्यूजरूममध्ये काम करतात त्यावेळेस ती जाणीव तिथं ती दिसायला पाहिजे ती प्रकर्षाने दिसत नाही, दुर्दैवाने. हा एक भाग. त्या पद्धतीचं एक वातावरण आपल्याकडे नाही आहे. मग ते जर्नलिझम शिकत असताना पण नाही आहे आणि जर्नलिझम झाल्यानंतर ज्यावेळेस ते ट्रेनी म्हणून जातात आणि पुढे आणखी काही वर्ष ज्यावेळेस काम करतात त्यावेळेस न्यूजरूममध्ये त्या पद्धतीचं वातावरण नाही आहे की जे पोषक असेल की तू ज्या समूहातून येतोयस त्या समूहाचे प्रश्न तू तिथे मांड ताकदीने, आम्ही तुझ्यासोबत आहोत. आणि हे वातावरण नसल्यामुळे ती जी मंडळी आहे तिथं गेलेली ती अंग चोरून तिथले जे काही मुद्दे असतील जे तिथं सध्या चालू असतील तेच मुद्दे मांडत राहतात. ज्या पार्श्वभूमीतून ते आलेले आहेत तिथले मुद्दे ते तितक्या ताकदीने मांडताना दिसत नाही. आणि त्यामुळे केवळ संख्या वाढून किंवा प्रतिनिधित्व तिथे वाढून त्याचा उपयोग होत नाही. त्याचा खऱ्या अर्थाने जर गुणात्मक फायदा व्हायला पाहिजे तो होत नाही. दुसरं असं आहे की न्यूजरूम डायव्हर्सिटी जी आहे, म्हणजे मला 2 मुद्दे यात मांडायचे. आपण ज्यावेळेस जाती अंतासाठी माध्यमे यावर ज्यावेळेस चर्चा करत आहे त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर पहिली गोष्ट म्हणजे
की माध्यमं काय करू शकतात जाती अंतासाठी, हा एक भाग ज्याच्यावर आपण विस्ताराने बोलू. आणि तुम्ही दुसरा मुद्दा जो आणलेला आहे की न्यूजरूम डायव्हर्सिटीचा, तर न्यूजरूम डायव्हर्सिटी ही सुद्धा जाती अंतासाठी महत्त्वाची आहे. कारण जोपर्यंत जातीचा अंत न्यूजरूममध्ये होणार नाही तोपर्यंत तो बाहेर करू शकणार नाही आपण. तर त्या न्यूजरूममध्ये जाती अंत होण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला जात ॲड्रेस करावी लागेल. आणि हा संपूर्ण जाती अंताच्या चळवळीसाठी एक महत्त्वाचा भाग आहे की आपल्याला आम्ही डिकास्ट झालं पाहिजे किंवा मी डिकास्ट आहे असं म्हणणं हा जातांदळेपणा आहे, म्हणजे कास्ट ब्लाइंडनेस आहे. असं काही नसतं. भारतामध्ये जात ही वस्तुस्थिती आहे. प्रत्येक व्यक्तीची जात शोधून काढली जाते आणि त्या जातीनुसारच त्याच्याशी आपल्या समोरच्याचा व्यवहार जो आहे तो कशा पद्धतीने असेल हे ठरवलं जातं. ही वस्तुस्थिती आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये, आपल्या प्रेमात, लग्नात, आर्थिक व्यवहारामध्ये, नोकऱ्यांमध्ये सगळीकडे आपल्याला जात ही महत्त्वाची आहे. तर त्यामुळे हे असं काहीतरी अस्तित्वात नाही आणि मी डिकास्ट झालो म्हणजे माझ्या दृष्टीने सगळा प्रश्न संपला असं होत नाही. तर त्यामुळे पहिलं तर आपल्याला कास्ट आहे हे मान्य करावं लागेल, ते ॲड्रेस करावं लागेल आणि मग ती कशी संपवायची याच्या दृष्टीने पावलं उचलावं लागतील. तर न्यूजरूममध्ये सुद्धा ज्यावेळेस आपण डायव्हर्सिटीचा विचार करतो त्यावेळेस हे पाहावं लागेल की खरंच काय पद्धतीने तिथं इन्क्लुझिव्हनेस आहे, वेगवेगळ्या समूहांना तिथं किती प्रतिनिधित्व दिलं आहे. ऑक्सफॅम हा मधून रिपोर्ट पब्लिश करत असतं. तुम्ही काही जणांनी तो वाचलाही असेल. आम्ही BBC ला त्यासाठी बातमी केली होती की आत्ता जर का आपण पाहिलं की भारतीय न्यूजरूममध्ये तर बऱ्यापैकी उच्च जातीय आणि शहरी आणि पुरुषी या पद्धतीचं वर्चस्व आहे. म्हणजे महिलांनाही स्थान नाही आहे, इतर जातींनाही स्थान नाही आहे आणि ग्रामीण भागात स्थान नाही. हा एक मुद्दा आहे त्यातला. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या डायव्हर्सिटीला ही अशी असायलाच हवी हे मान्यच पहिलं तर केलं जात नाही. म्हणजे जे काही म्हणजे आमच्यासारख्या ठिकाणी जिथं मी BBCत काम करतो तर आमची अधिकृत पॉलिसी आहे की डायव्हर्सिटी अँड इन्क्लुझिव्हनेस म्हणून आम्ही ती पॉलिसी ज्यावेळेस आम्ही हायरिंग करतो त्यावेळेस पण कटाक्षाने आमचा प्रयत्न असतो की आम्ही जास्तीत जास्त ते करू शकू. पण इतर ठिकाणी हे मान्यच केलं जात नाही. कारण असं कसं काय जातीवर कसं काय जात ओळखून कसं काय करायचं असं काहीतरी हे केलं जातं आणि घेताना मात्र आडमार्गाने कुठून तरी ते करून मग होतच बऱ्याचदा आपण पाहतो. तर पहिली तर गोष्ट आहे की ते त्यांनी ॲड्रेस करणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मला एक जी गोष्ट प्रकर्षाने जाणवती खास करून मराठी न्यूजरूममध्ये आपल्याकडे जे उच्चवर्गीय तर आपल्याकडे उच्च जातींचं वर्चस्व आहेच राहिलेलं पूर्वीपासून, ते जरी कमी होत असलं तरी इतर प्रमुख जातसमूहांचं वर्चस्व आहे. म्हणजे तुम्हाला मराठा दिसतील, नवबौद्ध दिसतील आणि काही इतर जाती दिसतील. म्हणजे छोट्या छोट्या जाती आहेत. तुम्हाला पारधी, घिसाडी, वैदू आणि आदिवासी आणि मुस्लिम हे खूप अभावाने दिसतील. आणि हे करण्यासाठी आहे ना, ह्याला जसं आपल्याला अमेरिकेमध्ये मुद्दामहून ज्या पद्धतीने प्रयत्न केला जातो की इन्क्लुझिव्हनेस वाढवण्यासाठी, तर त्या पद्धतीने आपल्याला आपल्या न्यूजरूमची डायव्हर्सिटी वाढवण्यासाठी आमच्यासारख्या लिडरशिपला आणि सोबतच आम्हाला जे काही पाठिंबा देऊ शकतील अशा मॅनेजमेंटने ते करावं लागेल की जेणेकरून असे लोक हुडकून काढून शोधून काढून ते आपल्यासोबत आणले पाहिजेत. ते न्यूजरूमपर्यंत शोधून आणण्याची जबाबदारी आमचीच आहे आणि ती करावी लागेल. तरच खऱ्या अर्थाने मला वाटतं डायव्हर्सिटी आणि इन्क्लुझिव्हनेस येऊ शकतं. तर मला मुद्दा हाच सांगायचा आहे की एकतर पहिला तुम्ही जो प्रश्न विचारला की जात आहे का, तर जात अर्थातच सगळीकडे आहे, ती माध्यमांमध्ये पण असणारी जात व्यवस्था. दुसरी गोष्ट म्हणजे आलेली मंडळी जी आहे जरी त्यांची संख्या वाढली असेल तरी त्यांच्याकडून जे अपेक्षित आहे ते होताना दिसत. धन्यवाद सर. सर, जर मुख्य माध्यमांमध्ये जातीच्या प्रश्नावरती जागा मिळत नाही तर मग चला आपण समांतर माध्यमांकडे वळूया. खरं त्यांना समांतर माध्यमं आत्ताच्या घडीला म्हणायचं का नाही हा प्रश्न आहे. कारण की जे आपण मेनस्ट्रीम म्हणतो त्याच्यापेक्षा जास्ती ताकद त्यांची दिसून येते. त्यांचे व्हिडिओज असतील, त्यांचे रिपोर्टाज असतील आणि बाकीच्या एकंदरीत त्यांची मांडणी असेल तर ती खूप जास्त दिसते. मॅक्स महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये तुम्ही जेव्हा मॅक्स महाराष्ट्र चालू केला तेव्हा ज्या अपेक्षा होत्या
आणि आत्ता तो एका उंचीवरती आहे. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला त्या जातीचं वास्तव मेनस्ट्रीममधनं बाहेर पडल्यानंतर, मेनस्ट्रीममध्ये असताना आणि मेनस्ट्रीममधनं बाहेर पडल्यानंतर जातीचं वास्तव तुम्हाला किती प्रकर्षानं जाणवलं आणि त्याच्यावरती तुम्ही काय उपाय केले किंवा कशा संधी दिल्या आणि रिपोर्टिंगमध्ये कसं वैविध्य आणलं त्याच्याविषयी सांगाल का? आज आपण जाती अंतराचं आणि माध्यमांची चर्चा करतो. तर प्रत्येक माध्यमानं जात आहे. फक्त एवढंच आहे की ते इतकी हुशार आहे की त्यांनी जातीची माध्यमं नाही तयार केली. म्हणजे ब्राह्मणांनी ब्राह्मणांचं माध्यम नाही तयार केलं. त्यांनी असं ऑल इन्क्लुसिव्ह दिसणारं माध्यम तयार केलं. त्या माध्यमांमध्ये तुम्हा सगळ्यांना गुंतवून ठेवलं. त्यात रिप्रेझेंटेशनचा मुद्दा आला, त्याच्यामध्ये मांडणीचा मुद्दा आला, त्याच्यामधल्या बेसिक्सचा मुद्दा आला आणि सगळ्या याच्यामधून जात ही कोर आहे. मला असं वाटतं की इथलं एकही माणूस असा नाही की जो जातीवादी नाही. प्रत्येकाच्या आत काही ना काही एक जात असते, ती आपण जपलेली असते, ती काही वेळेला अनुषंगाने राहिलेली असते. कधी कधी मराठा मोर्चा आला किंवा इतर कुठले मोर्चे आले की ती उफाळून येते. मग अचानक आपापले स्टेटस बदलले जातात. त्यामुळे जातीच्या पलीकडे जाऊन कोणी नाही असं माझं स्वतःचं निरीक्षण आहे. माझं स्वतःचं बालपण, संगोपन, मोठेपण हे अशा कॉस्मोपॉलिटन याच्यामध्ये झालं की ज्याच्यामध्ये काही जात शोधायला, धर्म शोधायला वेळ नाही मिळाला. किंवा मेन स्ट्रीममध्ये आल्यानंतर पण मला स्वतःला त्या बाबतीमध्ये कधी संघर्ष करावा लागला नाही, कारण मी माझे मुद्दे मांडतच होतो आणि सिनियर्सनी किंवा संपादकांनी ते ॲक्सेप्ट केले पाहिजेत अशा पद्धतीने मांडत होतो. दुसरा मुद्दा राहिला की मेनस्ट्रीमचा. मेनस्ट्रीम आणि समांतर माध्यमांचा जो मुद्दा आता आहोत, मला असं वाटतं की माध्यमांच्या बाबतीत आपण चर्चा करत असताना माध्यमांतरे जी होत आहेत त्याची पण चर्चा केली पाहिजे. कारण जात तेव्हाही होती ज्यावेळेला दगडावर कोरून लिहिलं जात होतं. जात तेव्हाही होती ज्यावेळेला प्रिंट आलं, ज्यावेळेला पेपरवर लिहायला सुरुवात केली. जात तेव्हाही होती ज्यावेळेला रेडिओचा शोध लागला. जात तेव्हाही होती ज्यावेळेला इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा शोध लागला. जात तेव्हाही आहे ज्यावेळेला डिजिटल माध्यमांचा शोध लागला. आणि जात पुढेही असेल ज्यावेळेला आपण वेगवेगळ्या ऑगमेंटेड रियालिटी, त्याच्यानंतर वेगवेगळ्या रियालिटीज, त्याच्यानंतर आता नॅनो चिप्स तयार होत आहेत, बायोचिप्स तयार होत आहेत आणि या सगळ्या तंत्रज्ञानांच्या विस्फोटानंतर सुद्धा जात राहणार आहे. हे याच्यातून वेगळी काढली जाणार नाही. न्यूजरूममध्ये तुम्हाला जात दिसते, न्यूजरूमच्या कव्हरेजमध्ये जात दिसते, रिक्रुटमेंटच्या वेळेला जात दिसते. ऑल इन्क्लुसिव्ह न्यूजरूम असणं हे आपल्याला करावं लागतंय आणि तो सहज भाव नाही. हाच मोठा धक्कादायक प्रकार आहे. म्हणजे मला आवर्जून शोधून आणावी लागतात माणसं की नाही तू कर, तू कर, तू कर. मला तर आठवतं की टी व्ही चॅनल्समध्ये ज्यावेळेला प्रायव्हेट टी व्ही चॅनल्स, अल्फा मराठी पहिल्यांदा सुरू झालं, त्यानंतर ETV सुरू झालं. ETV 2000 साली लॉन्च झालं. 2000 साली ज्यावेळेला ETV लॉन्च झालं त्यावेळेला मी ETVत काम सुरू केलं. त्यामुळे हे आता टी व्हीत काम करण्याचं हे 25वे वर्ष तसं. पण टी व्हीमध्ये ज्या वेळेला ETV आलं, ETVने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे रिपोर्टर्स तयार केले. त्या लोकांना ज्यांच्या हातामध्ये कॅमेरा आहे आणि बूम आहे, फोटो स्टुडिओवाले असतील किंवा काय, हे पत्रकार बनले. पत्रकार आवर्जून बनणारी लोक वेगळी होती आणि काही वेळेला धंद्याची गरज आहे म्हणून बनणारे पत्रकार सुद्धा होते. आणि याच्यामध्ये अनेक मोठ्या प्रमाणावर बहुजन वर्ग या टी व्हीच्या माध्यमात मला येताना दिसला. त्यांची भाषा वेगळी होती, अभिव्यक्ती वेगळी होती आणि ह्या भाषा अभिव्यक्तीला टी व्हीमध्ये स्थान मिळालं. पण हे सगळं होत असताना आज 25 वर्षानंतर ज्या वेळेला मी थोडंसं मागे जाऊन बघतो की या सगळ्यांना स्थान मिळालं, पण यांनी आपण ज्या ज्या घटकांमधून आलं त्या घटकांना किती स्थान दिलं याचं जर आपण ऑडिट करण्याचा प्रयत्न केला तर ते दुर्दैवानं आपल्याला मायनसमध्ये पाहावं लागेल. मध्यंतरी माझ्याच न्यूजरूममध्ये खूप चर्चा झाली. आम्हीच बरंच डिबेट असतं आमचं, सारखं सतत यूट्यूब हॅक होत राहतं, काहीतरी फेसबुक डिलीट होत राहतं, व्ह्यूज डाऊन होतात, लोक बघणे बंद केलं की काय असं वाटायला लागतं. आता आम्ही ॲनालिटिक्स बघत नाही. कधी कधी आमच्या व्हिडिओजना 0 व्ह्यूज पण असतात, 1 व्ह्यूज असतो, 5 व्ह्यूज असतात. आम्ही पहिल्या दिवसापासून हे केलं की हे चाललं नाही चाललं तरी आपण ह्या काही बातम्या, हे काही कॉन्टेंट जनरेट केलंच पाहिजे, करत राहायला पाहिजे. मध्यंतरी आमच्या न्यूजरूममध्ये चालू होतं की नाही आपण आता पॉलिटिक्स जास्त कव्हर करू कारण व्ह्यूज कमी येत आहेत. हे सगळ्या न्यूजरूमचं प्रॉब्लेम आहे. आम्ही आवर्जून एक सांगितलं की आपण, जसं आता अभिजितने म्हटलं की
आपण त्या मायक्रो मायनॉरिटीज, नॅनो मायक्रोरिटीज अशा वेगवेगळ्या जे काही जाती आहेत ज्यांना काही स्थानच नाही, त्यांची सिरीज करूत आणि बघूयात की त्यांना काय व्ह्यूज येतात. आम्ही पालदी, कुंची कोरवे, त्याच्यानंतर तुम्ही महाराष्ट्रामध्ये सध्या जे पारंपरिक व्यवसाय करून वडार समाजाच्या स्टोरीज केल्या, अशा पारंपरिक आपले रोजगाराचे जे काही आहेत ते स्रोत सांभाळत जे लोक जगतायत अशा जातींवरच्या स्टोरीज केल्या आणि त्यांना सगळ्यांना लाखोंनी व्ह्यूज आले. मला असं वाटतं की हा बायस आहे, डिसिजन मेकिंगमध्ये बसलेल्यांमध्ये पण आहे, त्याच्या खाली असलेल्यांमध्ये पण आहेत, मेनस्ट्रीममध्ये जॉईन झाल्यानंतर आपण मेनस्ट्रीम आहोत या गर्वामध्ये वावरणाऱ्या लोकांमध्ये पण आहे. आणि यामुळे ह्या वंचित समाजाचे प्रश्न माध्यमांमध्ये येत नाहीत. जातीअंताची बात ही नंतरची गोष्ट आहे. मागे एक वाक्य लिहिलेलं आहे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जेव्हा प्रेम अर्पायला आपण जातो तेव्हा जात येते. आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे हा एक खूप मोठा व्यापक विचार आहे. जाती अंत म्हणजे मला काही कळलेलं नाही की एक्झॅक्टली काय करायचं. जाती अंताचा सगळा भार हा उतरंडीमध्ये जे सगळ्यात खाली आहे त्यांच्यावर असतो की नसतो. मग हा भार घेऊन आपण चर्चा करायची की जाती अंताची, माध्यमांची जाती अंत, ज्यांनी या सगळ्यांमध्ये जात आणली, ज्यांनी ती वाढवली, रुजवली आणि वर्धिष्णू केली, त्या सगळ्यांना हा प्रश्न आपल्याला विचारायला पाहिजे की ही लढाई तुमच्यापासून कधी सुरू होणार आहे. तुम्ही केव्हा ह्या गोष्टीमध्ये सहज भाव आणणार आहेत की रिक्रुटमेंट करताना तुम्ही जात पाहणार नाहीत, रंग पाहणार नाहीत. आणि ह्या सगळ्यानंतरची ही चर्चा मला असं वाटतं की आपल्यासारखे आहे. म्हणजे मी आता समांतर माध्यमांमध्ये, मला वाटत नाही हे समांतर माध्यम आहे, कारण मीडियाच राहिलेलं नाही. आता आपलं मीडिया आहे, व्हॉट्सअप मीडियासुद्धा आहे, प्रत्येकजण रिपोर्टर आहे, प्रत्येकजण संपादक आहे. याच्या पुढच्या काळामध्ये मला माहीत नाही की आणखीन काय काय होऊन जाईल. मीडिया असं काही राहणारच नाही. जे काही समांतर किंवा मेनस्ट्रीम मीडिया आपण म्हणतो ती सगळे सर्व्हायवलच्या स्ट्रगलमध्ये आहेत. त्यांच्या जाहिराती बंद झालेल्या आहेत आणि त्या जाहिरातीसुद्धा जाहिरातीने सुद्धा जात आहे. तुम्ही बघा, मध्यंतरी सावरकरांचा एपिसोड केला म्हणून 2-3 जाहिरातदारांनी जाहिरात देणं बंद केले एका चॅनलला. त्यांची पण जात बघा तुम्ही, जात आहे, याला सुद्धा जात आहे. आणि याच्यामध्ये हा सर्व्हायवलचा स्ट्रगल आहे आपल्या सगळ्यांचा. सो मला वाटतं की जाती अंताची ज्यावेळेला आपण चर्चा करतो त्याच्यामध्ये खूप फॅक्टर्स आहेत. तो केवळ माध्यमकर्मी म्हणून रिपोर्टरवर टाकून उपयोग नाही, तो मालकावर पण आहे, जाहिरातदारावर पण आहे, वाचकांवर पण आहे. वाचकसुद्धा आपापल्या सोयीचंच वाचतात, आपापल्या सोयीचे ग्रुप्स करतात. मी याच मराठा पत्रकाराचं वाचेन, याच मराठा सुताराकडनं काम करून घेईन, याच बौद्ध व्यापाऱ्याकडनं विकत घेईन. हे आपल्या इथे एवढं पेनिट्रेट झालेलं आहे की आपण जी चर्चा करतो ही अशी वरवर राहिलेलीच नाही. आता ती खूप खोलवर रुजलेली आहे. आणि याच्या प्रश्नांची उत्तर खरं तर आपण सगळे रिपोर्टर्स आहेत यांच्याही वरच्या आणखीन लोकांनी दिली पाहिजेत. माध्यमं तयार करणारी, अल्गोरिदम तयार करणाऱ्या लोकांनी सुद्धा दिली पाहिजेत. अल्गोरिदमसुद्धा भन्नाट आहे ना. आता तुम्ही एक स्टोरी टाकली तर चालत नाही, तिला सुद्धा जात आहे त्या अल्गोरिदमला. सो मला असं वाटतं की आपण आता पुढच्या सत्रामध्ये आणखीन सविस्तर याच्यावर बोलूयात. पण आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मला जाताना सांगावा असं वाटतो की भारतासारख्या देशामध्ये जेवढ्या निवडणुका होत राहतील ना तेवढा आणखीन जात घट्ट होत राहील आणि तेवढं आपण ज्या प्रश्नांची आता उकल करण्याचा प्रयत्न करतो ते अधिक जटिल होत राहील असं माझं स्वतःचं मत आहे. धन्यवाद सर. माझा एक अनुभव आहे. अनुसूचित जातीच्या याच्यामधनं मी येतो आणि जेव्हा मी न्यूजरूममध्ये होतो, एक आमचा आर्टिस्ट होता. म्हणजे जात कितपत खोल असते, तर मी माझं काम चोख करत होतो, तो त्याचं काम चोख करत होता. आणि एकदा असा सहज विषय निघाला की हे काय ते काय, तर तो मला म्हटला की शेवटी तुम्ही लपवायचा प्रयत्न केला आणि त्यांनी जरी न सांगायचा प्रयत्न केला तरी ते तुमच्या एकंदरीत आता फेसबुकवरनं तुम्ही कशाला लाईक करताय, कशालाही करताय त्याच्यावरनं ते कळतंयच. तर तो मला म्हटला की तू वाटत नाही. हे जे वाटणं नाही आहे आणि वाटणं असतंय, तुम्ही जे म्हणताय की जात सांगून माध्यमांमध्ये आपण ती स्वीकारली पाहिजे, त्यालाही खरंच ती माध्यमांमध्ये ह्याच्यामध्ये स्वीकारली जाईल असं तुम्हाला वाटतं की कारण राम मंदिर झालं तेव्हा एक विशिष्ट मुलगा पेढे घेऊन आला, तर हे एवढं सोपं आहे का? म्हणजे आपण ज्याच्यावरती चर्चा करतोय
नाही जेव्हा आपण म्हणतो की जात ॲड्रेस केली पाहिजे आणि जात तिथं त्यावरती चर्चा आणि हे पाहिलं पाहिजे की तुमच्या न्यूजरूममध्ये कुठल्या जातीचं कशा पद्धतीने प्रतिनिधित्व आहे, त्यावेळेस तिथं काम करायला येणाऱ्या व्यक्तींनी आपली जात आपल्या खांद्यावर मिरवावी असं बिलकुल अपेक्षित नाही आहे. आणि बऱ्याचदा माझं म्हणणं असं आहे ना की आपण थोडंसं जे लोक जात लपवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे आपण बाबूराव बागुलांची कथा सगळ्यांनी वाचलेली आहे, जेव्हा जात चोरली होती, आणि मग तुम्ही काय लपवायचा प्रयत्न करू नका, तुमची जात तशी पण उघड होणार आहे, असं इतकं सोपं नसतं. ते इतकं सोपं नसतं. आणि आपण ह्युमिलेट नाही केलं पाहिजे जे लोक जात लपवण्याचा प्रयत्न करतात त्यांना. हे मी अगदी स्पष्टपणे सांगतो की जे लोक जात लपवण्याचा, आता बऱ्याचदा काही आडनावं अशी असतात की ज्यावरून समोरची जात लक्षात येत नाही, आणि मग तो व्यक्ती समजा अनुसूचित जातीचा असेल किंवा ओबीसी असेल तर तो भासू देत नाही. आम्ही नाही वाचवायला जाऊ शकत त्याला ज्यावेळेस त्याची जात उघड होते आणि तो खूप वेगळ्या अनुभवातून जातो. त्यामुळं असं फोर्स करणं किंवा अरे तू काय किती लपव, तू येणारच आहे उघड, आणि मग किंवा काही लोक आडनाव बदलतात आणि मग आडनाव बदलणाऱ्यांची आपण खिल्ली उडवतो, टिंगल करतो. मला असं वाटतं भारतासारख्या ह्या अशा जाचक जातीव्यवस्था असलेल्या समाजामध्ये जो काही प्रयत्न त्या जाचातून बाहेर पडण्यासाठी जो करत असेल ना, त्याची अशी खिल्ली आपण उडवू नये, कारण शेवटी तो त्याला ठरवायचं की मला ह्या जाचातून बाहेर पडायचं आहे. हा एक भाग. म्हणजे त्यामुळं की अशी अपेक्षा बिलकुल नाही आहे की जाणाऱ्यानेच आपली जात तिथं सांगावी आणि हे करावं. ही जबाबदारी तिथं नेतृत्व करणाऱ्यांची आहे की माझ्याकडे येणाऱ्या ह्या लोकांमध्ये असा कुठल्या समूहातला व्यक्ती असायला हवा आणि मग तो शोधून मी काढू शकतो का. हे आपल्याकडे काही खूप अवघड गोष्ट आहे अशातली काही गोष्ट हे नाही आहे. आणि खास करून आपण पाहिलं तर कॅराव्हॅन असेल किंवा वायर असेल, हे तर जाहिरात देतानाच देतात की आम्ही मार्जिनलाइज्ड ग्रुपमधल्या यांना हे करतो. BBC-मध्ये आम्ही आमचा एक साधारण क्रायटेरिया असतो की तुम्ही जर का मार्जिनलाइज असाल, ज्यावेळेस आम्ही फॉर्म भरून घेतो त्यावेळेस ते भरून घेतो की तुम्ही वंचित समूहातून आहात की नाही, या पद्धतीची माहिती गोळा केली जाते. तर हे त्या लेवलवरती व्हायला पाहिजे. त्या व्यक्तीनं येऊन तिथं सांगणं आणि हे करणं हे मला वाटतं काही अपेक्षित नाही आहे तिथे. शर्मिष्ठा, मला तुला विचारायचं आहे, आपण जातीची जेव्हा चर्चा करतो तेव्हा बहुतेक जणांच्या डोक्यामध्ये दलित आणि सवर्ण हे या प्रकारची चर्चा असतेच. तू आत्ता बीडमध्ये जाऊन आलीस, परभणीमध्ये जाऊन आली आहेस, तू तिथलं रिपोर्टिंग पाहिलंस, आणि आपणही माध्यमांमध्ये पाहतोय की मराठा वर्सेस वंजारी, जरी ते माध्यमांमधनं तेवढंसं पुढे येताना दिसलं नसलं तरी ग्राउंडवरचे रिपोर्ट BBC-नी केलेले आहेत, समांतर माध्यमांमध्ये ते आलेले आहेत. तर तुला तिथं ते जात वास्तव काय जाणवलं? हां, तिथला अनुभव मला पण आवर्जून सांगायचाच होता की सोशल फ्रॅगमेंटेशन खूप भयानक पद्धतीने होताना दिसतंय. म्हणजे एकीकडे आपण बघतो, म्हणजे मी आत्ता सबरंग इंडियासाठी एक स्टोरी केली बीडचीच, आणि त्याच्या आधी परभणीची पण केली. तर त्याच्यामध्ये एकाने असं सांगितलं की वंजारी समूहातल्याच लोकांमध्ये जातीवरून इतकं एक सफोकेशन निर्माण झालं अंतर्गत की 4 सोयरिकी तुटल्या या सगळ्या काळामध्ये, असं एकानं मला सांगितलं. म्हणजे जात ही रोटीबेटी व्यवहार प्रभावित करते आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा या अर्थाने पण ते खरं आहे की एका छोट्याशा जिओग्राफिकल एरियामध्ये जेव्हा कास्टला घेऊन टेन्शन निर्माण होतं तेव्हा थेट बेटी व्यवहारावर या अर्थाने पण त्याचा प्रभाव पडतो की जर डिफरन्सेस असतील एकाच जात समूहामध्ये धोरणांना घेऊन किंवा एखाद्या व्यक्तीला घेऊन, एखाद्या राजकीय नेत्याला घेऊन, तर थेट सोयरिकी तुटण्यापर्यंत ते जातं. आणि दुसरीकडे म्हणजे अनेक लोकांनी असंही सांगितलं की विशिष्ट शिक्षण संस्था किंवा काही दुकानदार लोक ह्यांना पण म्हणजे हे सगळे पण त्या अर्थाने जातीनुसार विभागले गेलेत असं म्हणायला वाव आहे, असं ॲनोनिमसली मला काही लोकांनी सांगितलं. तर हे सगळं एका अर्थाने खूप अदृश्य आहे, म्हणजे ते थेट कुठं दिसत नाही, पण थेट दिसत नाही म्हणून हवेमध्ये ते नाही आहे, आपल्या भोवतालामध्ये ते नाही आहे असं नाकारणे इतकं सुद्धा ते म्हणजे अनुलेखनी मारण्यासारखं सुद्धा ते कास्ट टेन्शन नाही आहे असं सगळं मला जाणवलं. कारण लोकांचं म्हणणं आहे की एखादं मत मांडताना
आता आम्हाला विचार करावा लागतो की समोरच्याची कास्ट लोकेशन काय आहे, समोरचा कुठल्या विचारधारेला मानणारा आहे, समोरचा एखाद्या गटाचा कार्यकर्ता तर नाहीये ना, मी माझं मत मोकळेपणाने मांडलं किंवा मी एखादा विनोद केला तर हा समोरचा कशा पद्धतीने ते रिसीव करेल ह्याचा मला विचार करावा लागतो. असं म्हणजे अपवाद आहेतच अर्थात याला, पण तरीही सामान्य लोकांमध्ये म्हणजे एखाद्या चहाचा ठेला असेल, एखादा पान तंबाखूची पानटपरी असेल, तिकडे ज्या चर्चा मोकळेपणाने व्हायच्या त्या आता एवढ्या पूर्वीसारख्या होत नाहीत किंवा आसपास कोण आहे याचा आदमास घेऊन बोलावं लागतं. अशा पद्धतीने लोकांनी सांगितलं. आणि दुसरं म्हणजे मला ह्याच्यामध्ये एक निरीक्षण आवर्जून हे पण नोंदवावं वाटतं की एका मला आता नाव आठवत नाहीये पण एका खूप चांगल्या थिंकरचं एक वाक्य आहे की युअर जिओग्राफी इज युअर डेस्टिनी, म्हणजे तुमचा भूगोल हीच तुमची नियती असते. आता हे वाक्य किती पण क्रूर असलं तरी मी स्वतः सुद्धा मराठवाड्यातून येते, मराठा जात समूहातून येते, तर मला वाटतं की मराठवाड्यासारख्या ठिकाणी वर्षानुवर्ष कायम जास्ती तीव्र तर होत जाणारा जो काही ॲग्रेरियन क्रायसिस आहे, सततचा दुष्काळ आहे, तर ह्याच्यामुळं लोकांमध्ये एक निगेटिव्हिटी निर्माण होते, लोकांमध्ये एक सामाजिक जातीय धार्मिक एक्स्ट्रीमिझमकडे जाण्यासाठी लोक बळावतात. अशा पद्धतीच्या गोष्टी मला जाणवल्या. कारण दुसरे आपण पश्चिम महाराष्ट्र बघतो तर म्हणजे त्या अर्थाने ॲम्पलनेस आहे, गोष्टींची उपलब्धता आहे, भविष्याबद्दलची एवढी इन्सिक्युरिटी नाही आहे. अगदी म्हणजे तुमच्या मुलामुलींचं लग्न जमेल का नाही इथंपासूनच्या चिंता मराठवाड्यातल्या लोकांना सतावतात. मागे एक ही पण स्टोरी मी केली होती मराठीमध्ये लॉंग फॉर्म रिपोर्टाज की ग्रामीण भागातल्या तरुणांची न जमणारी लग्न आणि त्याच्यामुळं एक जे त्यांच्यात आतमध्ये धुमसत असतं, म्हणजे त्यांच्या शारीरिक गरजा असतात, त्यांच्या भावनिक गरजा असतात, त्यांचं सगळं एकूण भविष्याला घेऊन आणि मानहानी होत असते लग्न न ठरल्यामुळे. तर हे सगळं तुमच्या आर्थिक गोष्टींशी जोडलेलं आहे, तुमच्या भागातलं भौगोलिक वातावरण कसं आहे, सुपीकता आहे की नाही, कुठली कॅश क्रॉप्स आहेत का नाही, ह्या सगळ्यांशी या गोष्टी जोडलेल्या आहेत. आणि सगळ्या गोष्टींचा अभाव असेल तर मग माणसं आपसूक एक्स्ट्रीमिझमकडे वळतात. असंही एक निरीक्षण मला आवर्जून नोंदवावंसं वाटतं. आणि दुसरं म्हणजे आंबेकर सर आत्ता जे खूप महत्त्वाचं बोलले की सगळ्या जातीय शोषणाच्या जे तळाशी असतात त्यांच्यावरच कायम ही जबाबदारी का टाकली जाते की तुम्ही जातीचा नाश करा, तुम्ही एक्स्ट्रीमिझमचा नाश करा. तर आत्ता आम्ही US कॉन्सुलेटच्या IVLP फेलोशिप अंतर्गत अमेरिकेला गेलो होतो, काही मराठीतले मोजके पत्रकार, आणि एक महिनाभर आम्ही तिकडे होतो. तर अमेरिकेतली जी इन्क्लुझिव्ह मीडियाची मॉडेल्स आहेत त्यांचा अभ्यास करणं अशी आमची थीम होती. तर त्या अंतर्गत काही ब्लॅक महिला आणि पुरुष पत्रकारांना आम्ही भेटलो. तर तिथंही मला हेच जाणवलं, आंबेकर सर आता जे म्हणतायत, तर एक ब्लॅक वुमन जर्नलिस्ट होती तिथली आणि ती अमेरिकन सुप्रीमसी मानणारे जे हेड ग्रुप्स आहेत, म्हणजे आपल्याकडे सगळे राईट विंगचे आपण जे लोक बघतो, बजरंग दल असेल किंवा वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संघटना असतील, तर अशा पद्धतीने अमेरिकन सुप्रीमसी मानणारे काही हेड ग्रुप्स आहेत अमेरिकेत आणि ते भयानक पद्धतीचा उपद्रव आणि हिंसा करत असतात. तर ही ब्लॅक वुमन जर्नलिस्ट म्हणजे ती अँकर जरी असली तरी ती अँकर असण्याच्या पलीकडे, म्हणजे रवीश कुमार सारखं काम तिचं आहे, तर तिनं खूप मोठी किंमत मोजून ॲक्टिव्हिस्ट असण्याचं लेबल स्वतःवर लावून मेनस्ट्रीममध्ये तिने या अमेरिकन हेड ग्रुप्सना एक्सपोज करण्याचं काम केलं आहे. पण काय पद्धतीचा स्ट्रगल करून ती हे सगळं काम करते हे तिने आम्हाला दाखवलं आणि सांगितलं. तर खरोखर मला म्हणजे हे मत सरांचं खूप महत्त्वाचं वाटतं की मेनस्ट्रीममध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा ब्लॅक असणं, दलित असणं, कुठल्याही अर्थाने अल्पसंख्य असणं, परिघाबाहेरचं असणं ही ओळख घेऊन आपण जेव्हा जगतो तेव्हा काही एक लेबल तुम्हाला लागतं आणि ती लेबल लागण्याची किंमत मोजून ती रिस्क घेऊन तुम्हाला ते सगळे विषय हाताळावे लागतात. पण निश्चित हे दुर्दैव आहेच की तुमच्या जिव्हाळ्याचे प्रश्न म्हणजे तुम्ही ज्याच्यातून पळून निघता, तुम्ही ज्याच्यातून भाजून निघता, ते प्रश्न शेवटी तुम्हीच मांडता का काय? कारण इतर प्रिव्हिलेज्ड लोकांना, इतर वेगवेगळ्या अर्थाने सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांना त्या प्रश्नांची तितकी झळ पोहोचलेली नसते. त्याच्यामुळं अनेकदा असं दिसतं आपल्याला आणि मग त्या लोकांना ॲक्टिव्हिस्ट असण्याचं लेबल लावलं जातं की हे लोक सतत कसे असेच विषय मांडतात आणि हे ॲक्टिव्हिस्ट जर्नलिस्ट आहेत वगैरे वगैरे. पण ही सगळी रिस्क घेऊन अनेक लोक काम करत राहतात. त्यांना त्याची जाणीव असते की अशा पद्धतीची किंमत मोजावी लागेल. माध्यमांमध्ये जाती आहेत हे आपण सगळेच कबूल करतोय,
पण आता याच्याही पुढे जाऊन जाती अंतासाठी माध्यमांनी काय करायला हवं? मला वाटतं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे न्यूजरूम डायव्हर्सिटीबद्दल आपण बोललो, पण समजा डायव्हर्सिटी आली तरी नेमकं त्या डायव्हर्सिटीने होणार काय? तर करायचं काय, तर त्या डायव्हर्सिटीचा उपयोग खऱ्या अर्थाने जातीच्या अंतासाठी आपण करू शकतो का, हा भाग आहे. तर जसं मी म्हटलं की जातीचा अंत करण्यासाठी पहिलं जात आहे हे वास्तव स्वीकारून ती कशा पद्धतीने काम करते, ती कशा पद्धतीने शोषण करते, हे आपल्याला नीट समजावून घ्यावं लागेल माध्यमांना, आणि माध्यमातल्या काम करणाऱ्या लोकांना ते नीट लोकांना समजून सांगावं लागेल. जोपर्यंत लोकांना लक्षात येत नाही की जाती व्यवस्था ही तुमचं शोषण करते, तोपर्यंत जातीचा अंत होऊ शकणार नाही. मला असं वाटतं की आपल्याकडे जाती व्यवस्था इतक्या वर्ष टिकून असण्याचं जे कारण आहे ते आहे की या जाती व्यवस्थेने प्रत्येकाला एका प्रिव्हिलेजचा सेन्स दिलेला आहे. म्हणजे उच्चवर्गीयांना तर आहे, उच्चवर्णीयांना आहेच, तो तर प्रश्नच नाही, तो म्हणजे तिथं सेन्स असण्याचा कारण नाही, ते प्रत्यक्षात आहे. पण तुम्ही जर खालच्या मध्यम जाती बघितल्या तर त्यांनाही आपल्या खाली कोणीतरी आहे हा जो सेन्स जाती व्यवस्था देते, आणि त्यामुळे जाती व्यवस्था टिकून राहते. अगदी दलितांमधल्या जातींमध्ये सुद्धा आम्ही यांच्यापेक्षा हलके आहेत किंवा हा आमच्यापेक्षा हलका आहे हे जे म्हणलं जातं, याच्यामध्ये पण हाच सेन्स असतो की माझ्या खाली कोणीतरी आहे, आणि मग ही व्यवस्था जी आहे ती आपल्याला सोयीस्कर असं प्रत्येकाला वाटतं. आज बऱ्याचदा ज्या ओबीसी जाती ह्या जर पूर्वीच्या मनुस्मृतीनुसार शूद्र आहेत, पण त्या ओबीसी जाती व्यवस्था बळकट ठेवण्यासाठी हे फूट सोल्जर म्हणून काम करतात. याचं कारण हे आहे की त्या ओबीसी जातींना आपले हितसंबंध त्यामध्ये दिसतात, कारण आपल्या खाली कोणीतरी आहे आणि आपण वरती असण्याचा जो सेन्स त्यामधून मिळतो, त्यातून ती व्यवस्था मोडीत काढावी असं त्यांना वाटत नाही, आणि म्हणून ही जाती व्यवस्था जी आहे ती शाबूत राहते. आता हा सेन्स जो आहे तो फॉल्स सेन्स आहे बेसिकली. म्हणजे त्यांना, आणि तो आलेला आहे आपल्या एकूणच एक विषमतेचं जे मूल्य आपण स्वीकारलेलं आहे जाती व्यवस्थेच्या माध्यमातून, त्यातून आलेला फॉल्स सेन्स आहे की यार आम्ही वरचे आहेत, आमच्या खाली कोणीतरी आहे असं आहे, किंवा आम्ही तुमच्यातले नाही आहेत, हे सगळं म्हणणं हा फॉल्स सेन्स आहे. तर तो फॉल्स सेन्समधला फॉल्स जो आहे तो त्यांना लक्षात आणून द्यावा लागेल. हा एक भाग आहे की तुमचंही शोषण होतं आहे, आणि तुम्ही जे काही थोडंफार शोषक म्हणून भूमिका बजावता त्यातून तुमचा थोडासा फायदा जरी दिसत असला तरी ओव्हरऑल ह्या व्यवस्थेमध्ये तुम्हाला डावललं जातं आहे, आणि मुठभर काही मंडळी ही तुम्हाला आणि तुमच्या खालच्या सगळ्यांचं शोषण करते, हे त्यांना नीटपणे समजून सांगावं लागेल. आणि हे शोषण कुठल्या कुठल्या पद्धतीचं आहे, तर हे शोषण मुख्यतः आर्थिक पद्धतीचं शोषण आहे, तुमच्या शेतजमिनीच्या मालकीचं शोषण आहे, तुमचा भांडवलातील वाट्याचं शोषण आहे, आणि रिसोर्सेसवरती तुम्हाला अधिकार नसणे, हक्क नसणं हे तुमचं शोषण आहे. आणि त्यामुळे तुम्हाला स्ट्रगल खूप करावा लागतो, आणि यासाठी ही व्यवस्था जी आहे ही ह्या शोषणाला जबाबदार आहे, हे त्यांना नीटपणे समजून सांगावं लागेल. आता हे खूप क्लिष्ट झालं सांगणं, तर हे क्लिष्ट जे आहे हे सोपं करून सांगण्याची जबाबदारी माध्यमांची आहे, की आपण सातत्यानं या गोष्टी करत राहिल्या पाहिजे की जातीनं कशा पद्धतीनं नुकसान होतंय इथल्या 99% लोकसंख्येचं. अगदी जर आपण पाहायला गेलं तर ज्यांना आपण उच्च जातीय म्हणतो अशा ब्राह्मणांचंही नुकसान यामध्ये होतं, हे आपल्याला आता दिसतंय की अनेकांना त्याची झळ पोहोचते, आणि हे त्यांनाही लक्षात येत चाललेलं आहे काहींना. पण ती टिकवण्यामध्ये आपले हितसंबंध जास्त आहेत किंवा आपल्याला जास्त फायदा होऊ शकतो ह्या सेन्समध्ये सगळेच जण ते हे करत राहतात. तर हे जे सोपं करून सांगणं आहे की ही व्यवस्था जी आहे ही तुमचं शोषण करणारी आहे, आणि ही व्यवस्था संपायला हवी, ही माणूस म्हणून जगण्यापासून तुम्हाला परावृत्त करते, हे त्यांना नीटपणे समजून सांगावं लागेल. याच्यासाठी आपण जे आत्ता जाती अत्याचार घडल्यानंतर फक्त जातीबद्दल बोलतो आणि रिपोर्टिंग करतो, त्याच्या पलीकडे जावं लागेल. म्हणजे काहीतरी परभणीमध्ये घटना घडली आणि मग आपण एकदमच दलितांवरील अत्याचाराबद्दल बोलतो, हे जे फक्त त्या घटनेच्या भोवतीचं रिपोर्टिंग आहे ते तर व्हायलाच हवं, त्यात काही प्रश्नच नाही आहे, पण त्याच्या पलीकडे सातत्याने ह्या मुद्द्यावरती आपल्याला बोलत राहावं लागेल, आणि ते लोकांच्या लक्षात आणून द्यावं लागेल की ही जात जी आहे
हे तुमचं कशा पद्धतीने शोषण करते, ही व्यवस्था जी आहे ती तुमच्या हिताला बाधक आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण जातीच्या अंताकडे जाऊ शकतो. जोपर्यंत जातीतले दोष आणि या व्यवस्थेतले दोष, यातलं शोषण आपण सगळ्यांसमोर मांडत नाही तोपर्यंत ते होणार नाही. आणि मग माध्यमांची जबाबदारी ही आहे की त्यांनी याच्यावरती सातत्यानं रिपोर्टिंग करत राहणं आणि त्याच्यानंतर लोकांना ते सोप्या भाषेत समजावून सांगणं, हे जर करू शकले तर मला वाटतं जाती अंताच्यासाठी माध्यमांचं योगदान राहू शकतं. अगदी समर्पक सर. मला रवींद्र सरांना एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. जातीच्या अनुषंगानं आपण बोलतोयच, पण सगळ्यात महत्त्वाचा जातीच्या प्रश्नानंतरचा जो असतो तो धर्माचा प्रश्न. मुसलमानांचं काय करायचं, म्हणजे माध्यमांमध्ये काय करायचं, माध्यमांच्या बाहेर काय करायचं, राजकारणामध्ये काय करायचं, हा सगळा जो प्रश्न आहे तर माध्यमांनी तो कसा सोडवायला पाहिजे आणि तेवढा अवेअरनेस कसा निर्माण करायला पाहिजे मुस्लिम समाजाविषयी. म्हणजे आजकाल आमच्या सोसायटीमध्ये आम्ही मुसलमानांना जागाच देत नाही. म्हणजे ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे ती गोष्ट फार अभिमानाने सांगितली जाते. हा जगभरचा प्रश्न आहे. आता राईट विंग वेगळ्या जगामध्ये आपण म्हणतो राईट विंग राईज आपण पाहतो, तर आपल्या भारतात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. आणि जातीचा पण, जाती अंताचा मी या मुद्द्याकडे येणारच होतो, पण तुम्ही प्रश्न विचारलात की जाती अंताची पण आपण चर्चा करत असताना सगळ्यात मोठा अमरेला जो आहे, जो या सगळ्यांना कवेत घेत असतो, त्या धर्माचं काय करायचं हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. आणि जोपर्यंत धर्म राहणार आहे तोपर्यंत ती जातही राहणार आहे, तोपर्यंत विद्वेषाचं वातावरणही राहणार आहे. आज मुस्लिम समाजाचं बाबतीत जे काही आज आपण देशामध्ये वातावरण पाहतो, हे सुद्धा ह्या धर्माच्याच अतिरेकी आपण म्हणूयात की जो वापर झाला, राजकारणात झाला, माध्यमांमध्ये झाला, त्याचंच एक बाय प्रॉडक्ट आहे की जो हेट्रेड आपल्याला वारंवार दिसतो. आणि हा हेट्रेड किंवा हा द्वेष जो आहे, ह्या द्वेषाचे बळी कोणीही असू शकतं. तो आज ज्यावेळेला आपण लार्जर आयडेंटिटी आपण घेत असतो, तर हिंदू आयडेंटिटी घेतली तर आपला मुस्लिम हा शत्रू असतो. आपण त्यातली कुठल्या तरी जातीची आयडेंटिटी घेतली की आपल्या समोरच्या जातीचा माणूस किंवा आपल्या खालच्या जातीचा माणूस हा आपला शत्रू असतो. सो हे खूप परसेप्शनल आहे आणि हे सातत्याने याचे केंद्रभूत बिंदू जे आहे ते बदलत राहतात. मला असं वाटतं की जोपर्यंत ही धर्म ही संकल्पना जी आहे ही बाद होत नाही सगळ्याच याच्यातून, जे शक्य नाही, जे जगभर आपल्याला दिसतंय, तर तोपर्यंत ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काही सापडत नाहीत. मुस्लिम समाजाच्या बाबतीत माझं आवर्जून एक निरीक्षण आहे, कारण रिक्रुटमेंटच्या वेळेला आम्ही आवर्जून हा प्रयत्न करतो की सगळ्यांचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे, तो मुस्लिम समाजातील रिपोर्टर्ससुद्धा असले पाहिजेत, यासाठी आवर्जून प्रयत्न करतो. ज्यावेळेला आम्ही त्या वेगवेगळ्या मुस्लिम किंवा वेगळ्या कम्युनिटीजमधून आलेली जे रिपोर्टर्स असतात, त्यांचे LGBTQ पण आपण प्रतिनिधित्व दिलेलं आहे, ते पण आपल्याकडे अँकरिंग केलं. तर ह्या सगळ्या लोकांना ज्यावेळेला आपण प्रतिनिधित्व म्हणून देत असतो, त्यावेळेला त्यांचं ओरिएंटेशन पण होणं खूप गरजेचं आहे. की एंड ऑफ द डे मला आहे ना मॅक्स महाराष्ट्र उर्दू काढायचं होतं आणि आम्ही प्रयत्नही केलं होतं. मी खूप लोकांच्या इंटरव्ह्यूज घेतल्या. मी त्या सगळ्यांना सांगत होतो की मायनस इस्लाम तुम्ही उर्दूमध्ये फक्त राज्यघटना, या देशातल्या नागरिकत्वाचे प्रश्न आणि इतर सगळ्या गोष्टींवर लिहिणार आहात का? त्यातल्या जवळपास 90% लोकांनी सांगितलं की नाही, धर्मावर तर ठेवावंच लागेल, कारण लार्जली आमचं असोसिएशन धर्माच्या निमित्ताने आहे. सो मुस्लिम समाजाला या ओरिएंटेशनची सुद्धा आता गरज आहे. आणि जोपर्यंत टी व्हीवर हे काही पेड मौलवी आणले जातात, त्यांना भिडवलं जातं आणि एकूणच जे वैचारिक मुद्दे मांडणारे विचारवंत मुस्लिम आहेत हे झाकोळले गेलेले आहेत, त्यांना प्लॅटफॉर्म नाही, ते आपली भूमिका कधी उघडपणे मांडत नाहीत, लोकांनुनय करण्याचा प्रयत्न करतात. हा लोकांनुनय पहिल्यांदा थांबलं पाहिजे ना. म्हणजे मी ज्या वेळेला बंडखोर वृत्तीने रिपोर्टिंग करतो त्यावेळेला मी अनेक लोकांना अंगावर घेत असतो. मला असं वाटतं की मुस्लिम समाजातील रिपोर्टर्स, तिथले लोकप्रतिनिधी, विचारवंत यांनीसुद्धा लोकांनुनय थांबवला पाहिजे, प्रेशर झुगारून दिलं पाहिजे. आणि त्याचबरोबरीने ज्याला आपण लार्जर मेनस्ट्रीम म्हणतो, त्या मेनस्ट्रीमचा भाग तर अनेक लोक होऊच नाही शकणार, कारण त्याच्या व्याख्या फार वेगवेगळ्या आहेत. पण एक कॉमन मिनिमम प्रोग्रामवर तर यायला पाहिजे. मला असं वाटतं की खूप चांगले कार्यकर्ते सध्या मुस्लिम समाजाचे लिहितात, बोलतात, ते भूमिका मांडतात, ही अधिक व्यापक व्हायला पाहिजे. अनेक
आपल्या सेवा दलातनं सुद्धा अनेक लोक आपण पाहिलेली आहेत की ज्यांनी मुस्लिम समाजांमधील सुधारणांवर सुद्धा काम केलं आहे. मला असं वाटतं की बॅशिंग करून उपयोग नाही. तुम्ही रोज ठोकत बसणार की हे असे आहेत, ते तसे आहेत, ते तसे आहेत. ह्यापेक्षा मला असं वाटतं सुधारणांवर सुधारणांचा कार्यक्रम राबवला पाहिजे आणि हा टॉप टू बॉटम राबवला पाहिजे. मी एक छोटंसं उदाहरण सांगतो आणि थांबतो. आम्ही औरंगाबादमध्ये जाऊन छत्रपती संभाजीनगर, तर तिथे जाऊन एक स्टोरी केली की मुस्लिम समाज हा गलिच्छ वस्तीत का राहतो. जसा दलित समाज गलिच्छ वस्तीत का राहतो याची उदाहरणं आपल्याला माहीत आहेत. मुस्लिम समाज का राहतो, तर आम्ही तिथल्या अनेक सुशिक्षित लोकांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी सांगितलं की आम्ही ही गलिच्छ वस्ती सोडून मूळ शहरात गेलो होतो तिथे, कारण त्यांच्या घरात 3 डॉक्टर्स होते. ते म्हणाले की आम्ही घर भाड्याने घेतलं, तिथे राहिलो आणि राहिल्यानंतर आम्हाला 6 महिन्यामध्ये तिथल्या लोकांनी पेटवून लावलं. आम्हाला परत इकडे यायला लागलं. मुस्लिम समाजामध्ये आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची एक चेंज आपल्याला पाहायला मिळतो. तिथे मुली उच्च शिक्षित होत आहेत, त्या तिथल्या अल्पशिक्षित मुलांशी लग्न करत नाहीत. हा सुद्धा जो प्रकार आपल्याला वेगवेगळ्या भागांमध्ये दिसतोय तो मुस्लिम समाजात सुद्धा दिसतोय. तिथेही शिक्षणाचं प्रमाण वाढतं आहे, ज्याच्यासाठी मुस्लिम समाजाला सातत्याने बॅश केलं जातं, सातत्याने ठोकलं जातं. तर प्रजनन दर याच्यातसुद्धा घट झालेली आहे, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. शिक्षणाचा प्रसार झाल्या अनेक गोष्टी होतात, पण अनेकदा शिक्षणाचा प्रसार झाला, स्वतः सुधारल्यानंतर परिस्थिती अशी आहे की ते त्या वस्तीतून बाहेर पडू शकत नाहीत. सगळ्यात मोठा पार्ट महानगरपालिकांचा जो बजेट आहे सगळ्यात कमी या वस्त्यांमध्ये खर्च केला जातो. तिथला विकास निधी हा परत येतो अनेकदा, तो खर्च केला जात नाही. सो हा बायस आहे, ही विषमता आहे आणि ह्या विषमतेमधून मुस्लिम समाज सध्या जातो. मला असं वाटतं की ही घुसळण जी असते ज्या वेळेला आपण लार्जली आपण करत असतो, मला असं वाटतं की ही तिथे सुद्धा व्हायला पाहिजे. आणि तिथे पुन्हा मग जर धर्म घटक किंवा एकक म्हणून आपण करण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं तो प्रयत्नही फोल ठरेल. मेनस्ट्रीम म्हणून ज्याला आपण म्हणतो त्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आणून ही चर्चा व्हायला पाहिजे. आणि दुसरं असं आहे की माझा दृष्टिकोन जर दूषित असेल तर पहिल्यांदा माझं शिक्षण केलं पाहिजे. सो मला एखादा मुसलमान हा देशद्रोही वाटत असेल, तो घाणेरडा वाटत असेल, गलिच्छ वाटत असेल, तर पहिल्यांदा माझं ओरिएंटेशन पण होणं गरजेचं आहे. सो लार्जली आपण जेव्हा स्त्री पुरुष लिंग समानता आणि याच्या बाबतीमध्ये बोलत असतो त्यावेळेला आपण म्हणतो की मुलांची दृष्टी पण सुधारली पाहिजे आणि सगळ्यात पहिल्यांदा मुलांना शिक्षण दिलं पाहिजे. तसं मला असं वाटतं की लार्जली आपल्या देशात 80% जर हिंदू आहेत तर त्या हिंदूंची नजर सुधारली पाहिजे, त्यांचं प्रशिक्षण केलं पाहिजे, त्यांना सुधारलं पाहिजे, त्यांना शिकवलं पाहिजे की आपल्या समाजामध्ये जी लोक राहतात, जे मार्जिनलाइज आहेत, ज्यांची अभिव्यक्ती तोकडी आहे, ज्यांचे शिक्षण कमी आहे, ज्यांना संधींची असमानता आहे, ज्यांच्यासाठी इतर कुठलीही शिक्षणाची किंवा संधींची दारं अजूनही ओपन झालेली नाहीत आणि ज्यांना तुम्ही मेनस्ट्रीम मानत नाही कधी, त्या सगळ्यांसाठी तुमची दृष्टीसुद्धा सुधारली पाहिजे. आणि मेनस्ट्रीम मीडियामध्ये याचा अभाव दिसतो. सगळ्या मेनस्ट्रीम मीडियानी कारखाने टाकलेले आहेत द्वेषाचे आणि हे सगळे दिवसभर वेगवेगळ्या जाती धर्म यांच्या विरोधात वातावरण कलुषित करत असतात. आणि भारताला जर येत्या काळात सगळ्यात मोठा धोका असेल तो या मेनस्ट्रीम मीडियाचा आहे, या मुख्य प्रवाहातील मीडियांचा आहे. जाती अंतत आपण नंतर करू, पहिल्यांदा मला असं वाटतं मीडियाचा अंत केला पाहिजे. मी वारंवार एक लेख लिहिला होता की जोपर्यंत नोएडामधील द्वेषाचे कारखाने फोडले जात नाहीत, हे TV चॅनल्स बंद पाडले जात नाहीत, लोक आंदोलन करत नाहीत, शेतकरी आंदोलन करत नाहीत, कामगार आंदोलन करत नाहीत, तोपर्यंत या देशामधील ह्या मीडिया आणि मीडियाने निर्माण केलेली परिस्थिती, या राजकीय लोकांनी निर्माण केलेली परिस्थिती बदलणार नाही. जर आपल्याला मूलभूत काही जर बदल घडवायचे असतील तर पहिल्यांदा सुरुवात तर माझ्यापासून करायला पाहिजे, आपल्यापासून सुरू करायला पाहिजे. आणि मला वाटतं की त्याच्यानंतर आपण एक स्टेप पुढे जाऊ. धन्यवाद सर. छान चर्चा झाली, पण तुमच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न असतील तर पुढे 10 मिनिटामध्ये आपण ते प्रश्न घेऊया. स्वयंसेवक तुम्हाला मी माईक देतो. ज्यांना प्रश्न विचारायचा आहे त्यांचं नाव घेऊन प्रश्न विचारा आणि अगदी थोडक्यात विचारा. हॅलो, आवाज येते? हॅलो, मी डॉक्टर चंदन लोखंडे. मी जात पंचायत आणि बालविवाहावर काम करताना
गावखेड्यांमध्ये अनेक प्रश्न माझ्या डोळ्यासमोरून बघतोय की जाती का जात नाही आणि टोकदार का झालेत. एखाद्या गावाची लोकसंख्या असते 4,000, त्यात एखाद्या जातीची लोकसंख्या जर जास्त असेल, समजा 3,000 लोकसंख्या आहे, आणि ते छोटे छोटे जाती असतात, समजा भटक्या जातींमध्ये आता मी वैदू पारधी वगैरे ह्या समाजाचे काही लोक आहेत, त्या समूहाने राहतात, त्या जातींमध्ये राहतात. त्याचं कारण माझ्या लक्षात आलं की तिथे ते लोक सुरक्षित नसतात. कुठेही भांडण झालं तर जास्त लोकसंख्या असलेल्या लोकांनी कमी लोकसंख्या असलेल्या लोकांवर दमदाटी करणं, दादागिरी करणं, आणि पोलीस स्टेशनला जेव्हा केस जाती आणि पोलीस स्वतः सांगतात की तुमची जातीची संख्या कमी आहे, तुम्ही त्यांच्या नादी नका लागू, तुम्ही तुमच्या जातीमध्येच राहा, त्यांच्या नादी लागू नका. म्हणजे इथं मला काय म्हणायचं आहे, संविधान कुठेतरी कमी पोहोचत नाही. थोडक्यात सुरक्षा पाहिजे, सुरक्षेसाठी जात अधिक टोकदार होत चाललेलं आहे. सुरक्षेमुळे, सुरक्षेच्या भीतीमुळे ते जातीमध्ये लोक समूह बऱ्याचशा संस्थांनी मला बहिष्कृत केल्यावर आपण आपले बऱ्याचशा संस्था आहेत की ते मदत करतात, त्या बहिष्कृत कुटुंबाला मदत करतात की कायदेशीर मदत करतात. कायदेशीर मदत करते, त्यांच्यावर पंचांवर कारवाई होती. पण त्या पुढे जेव्हा कोर्टात केस चालूच असते, पण जे पीडित कुटुंब आहे त्यांची हाल अपेष्टा ती संस्था कोणी बघितलं जात नाही. पुढे काय होणार आहे, पुढे त्यांचे मुलं मोठे होतात, लग्नाला येतात, पण त्यांच्याशी लग्न कोणी करत नाही, आणि लग्न जमलं तरी कोणी जात नाही. तेव्हा ते सरेंडर होतात त्या जातीला, त्या जातीच्या विरोधात, ज्या अनिष्ट रूढी परंपरेच्या विरुद्ध जाण्यासाठी घाबरतात अक्षरशः. मग तेव्हा आम्हाला काय, आता मी एक लग्न लावून दिलं की 100 लोक माझे कार्यकर्ते होते, आम्ही 100 जण मिळून त्यांच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यांना आधार मिळाला. अशा अनेक संस्था आहेत का, किंवा संविधान तिथं पोहोचण्यासाठी कुठलेही माध्यम काम करत आहे का नाही, मला हे प्रश्न विचारायचं होतं. यात प्रश्न नाही, त्यांनी त्यांचे अनुभव आणि माहितीच सांगितलेली आहे. आणि खरोखर आहे, जात पंचायतीच्या मुद्द्यावर मी काम केलेलं आहे. सोलापूरमध्ये आम्ही अनेक लोकांना आधार कार्ड नव्हतं, रेशन कार्ड नव्हतं, आणि ते सगळे मिळवून देण्यासाठी त्यावेळेला जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन भेटलो, तर जिल्हाधिकाऱ्यांनाही माहीत नव्हतं की आपल्या इथे अशी परिस्थिती आणि अशी समस्या आहे. सो मला असं वाटतं की जात पंचायत अस्तित्वात असणं हे ॲब्सेन्स ऑफ ज्युडिशियल सिस्टीम हा पण पार्ट आहे. पोलीस त्यांचं प्रशासन राबवत नाहीत, ज्युडिशियल ॲक्सेस नसतो, त्याच्यानंतर वैद्यकीय सेवांचा ॲक्सेस नसतो, आणि याच्यामधूनच मग जात पंचायत, भोंदूगिरी ह्या सगळ्या गोष्टी ह्या अधिक तीव्रतेने आपल्याला पाहायला मिळतात. संविधान पोहोचवणं आणि कायदा पोहोचवणं ते ह्या सगळ्या व्यापक देशाचे भाग आहेत, ही भावना पण निर्माण करणं हा एक पार्ट आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या भाषेत बोललं पाहिजे. सगळ्यात मोठा पार्ट याच्यामध्ये आपला आहे की आपण नॉर्मली प्रमाण भाषेमध्ये कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम इथे आहे की त्यांच्या भाषेमध्ये त्यांचं संविधान हे त्यांनी ठरवून टाकलेलं आहे, ते जात पंचायत आहे. त्यांना आपलं संविधान जे आपण बनवलेलं आहे त्याला त्यांच्या भाषेमध्ये जर पोहोचवलं तर त्यांनाही त्यांच्या अधिकारांची जाणीव होईल. त्यामुळे भाषा हा फार मोठा अडसर आहे. सो मला असं वाटतं की या सगळ्या बाबतीमध्ये पण काम होणं गरजेचं आहे. व आपण जर प्रयत्न करत असू, आपण या चळवळींमध्ये असू, तर आपण ह्या स्थानिक भाषांमध्ये सुद्धा काम केलं पाहिजे. आणि ही लँग्वेज म्हणजे चळवळसुद्धा आहे. दुसरा पार्ट असा आहे की पोलीस दबाव टाकतात, हे नेहमी पोलीस लोकांहूनही करत असतात, हे आपण सगळ्या ठिकाणी पाहिलं आहे. आणि यावेळेला आपली ॲडव्होकसी कामाला येते, अशा वेळेला मीडिया कामाला येऊ शकते. त्यामुळे आपली मीडिया आपण उभारली पाहिजे, आपली माध्यमं आपण उभारली पाहिजेत, हे माझं वारंवार सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांना सांगणं आहे. आणि आपण प्रशिक्षित व्हायला पाहिजे, आपल्या कार्यकर्त्यांनाही प्रशिक्षित केलं पाहिजे. आणि मी सांगतो की मेनस्ट्रीम मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, टी व्ही मीडिया हे काही राहणार नाही. आता सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे, सगळ्यांच्या हातात हे शस्त्र आहे, सगळेच लोक आता माध्यमकर्मी आहेत. तर ही माध्यमं आपल्याला नीटनेटकी वापरता यायला पाहिजेत. आणि तुम्हाला सांगतो की हे फार सहज सोपं आहे. आपण नीटनेटकं व्यवस्थित सायंटिफिकली या बातम्या तयार केल्या, प्रसारित केल्या. आणि आपली पण एक कम्युनिटी असते ना, शेवटी फेसबुक, यूट्यूब ही एक कम्युनिटी आहे.
जातीच्या स्टोरीज केल्या तर कम्युनिटी स्ट्राईक मारून त्या स्टोरीज डिलीट करतात किंवा चॅनल डिलीट करतात. त्यामुळे ह्या गोष्टी फार सेन्सिटिव्हली कवर करायला लागतात, त्याचं अल्गोरिदम समजून कवर करायला लागतात. माझं चॅनल उडालं होतं, चॅनल डिलीट केलं होतं, पारधी समाजातल्या मुलांना मारहाण झाली, ही स्टोरी केली होती म्हणून. सो आपल्याला माहीत पाहिजे की आपण म्हणतो की माझ्या स्टोरीचा किंवा माझ्या बातमीचा रीच पोहोचत नाही, तर सोशल मीडियाचं अल्गोरिदमच याला डिस्करेज करण्याचं आहे. तर अशा वेळेला आपण हे माध्यम शिकलं पाहिजे. माध्यमांचं प्रशिक्षण फार गरजेचं आहे आणि ही नवं माध्यमं जी आहेत ही अधिक प्रभावीरित्या वापरली पाहिजेत असं मला वाटतं. पण त्यांनी जे मांडलं ते ॲक्च्युली त्याच्यात काही प्रश्न नव्हता, त्यांनी स्वतःचे अनुभव सांगितले आणि फार बारकाईने ते सांगितलेले आहेत आणि हे घडतंय असं. हॅलो, नमस्ते सर, माझं नाव शिवम. सर, तुम्ही म्हणालात की जोपर्यंत धर्म आहे तोपर्यंत जात राहील. तर मग प्राचीन काळापासून जी संस्कृती चालत आली आहे तर मग ती पण सोडून द्यायची का धर्म कसा सोडायचा? कारण की तुम्ही म्हणालात धर्म आहे तोपर्यंत जात टिकून राहील. आणि एक असं होतं की धर्माच्या ज्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत तर त्या थोडक्यात जरा स्पष्ट केल्या तर आम्हालाही कळेल, कारण की मी विद्यार्थी आहे, मला हे प्रश्न पडत आहेत. याचं उत्तर रवी सर देतील, पण मला ना हा असा बाळबोध प्रश्न खूप आवडला. कारण आपल्यापैकी बरेच जण आहेत ना, इतके एकमेकांना सगळं सेम सांगत आलेले असतात आणि मग धर्म काय, मग धर्मामधल्या ह्या चांगल्या गोष्टी घेऊन आपण पुढे जायचं वगैरे. पण त्यांनी जो प्रश्न विचारला ना तो खूप महत्त्वाचा आहे सर, आणि आपले इथले प्रेक्षक आणि ऑनलाईनवर ऐकणारे त्यांच्यासाठी पण तुम्ही ते सांगणं महत्त्वाचं. धर्म काही नाही, मी काय धर्माचा अभ्यासक नाही आहे. माझं असं म्हणणं आहे की ती शेवटची लाईन आहे ना तेच मार्गदर्शक आहे, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. तर त्यामुळे याच्या खाली जे आहे की जो दुसऱ्याचा द्वेष करायला शिकवत नाही तो धर्म. आता असं आहे का? तर असं नाही आहे. जगातले सगळे धर्म हे आपण श्रेष्ठ आहोत, प्युरिटी सांगतात, श्रेष्ठत्वाची भावना सांगतात आणि आपणच कसे फार प्राचीन आहोत. प्राचीन हा शब्दसुद्धा आहे ना, हा अहमभाव आहे. काही प्राचीन काही वगैरे काही नाही. मला सांगा ना, कुठेतरी आफ्रिकन खंडामधून वाहवत आलो आपण, आपलं जेनेटिक्स शोधायला गेलं तर आफ्रिकेत सापडतं. आता काय त्याच्यामध्ये प्युरिटी राहिली? तरी आपण इथले प्युअर आहोत ना खूप, की आम्ही इथले आहोत, आम्ही मूळ आहोत. सो हे मला असं वाटतं की जर मानववंशशास्त्राचा अभ्यास केला किंवा काही केलं तर धर्म वगैरे संकल्पना नंतर आलेल्या आहेत ना. आधी जीव आला असेल, त्या जीवाला काही धर्म नव्हता, त्या जीवाला काही जात नव्हती, त्याला काही संवेदना नव्हत्या, भाषा नव्हती. हे आपोआप इव्हॉल्व्ह होत गेलं. इव्हॉल्व्ह होत गेलं तर त्याच्यापैकी ज्याला सगळ्यात आधी शहाणपण सुचलं तो शहाणा झाला. तर ह्या पद्धतीने हे निर्माण झालेलं आहे. त्यामुळे हे प्राचीन विचीन असं काही नाही. आज जे समजलं तो ज्ञान आहे, आज जो समजला तो धर्म आहे असं मला वाटतं. मला असं वाटतं की आपण आजमध्ये जगलं पाहिजे आणि आपली जी काही प्राचीन खूप चांगली संस्कृती होती तर त्यामध्ये अनेक बदल झाले ना. आलेले विज्ञानाचे सगळे शोध आपण ॲक्सेप्ट केले. आज माईकवर बोलतो आपण, नाही तर आपल्याला ओ करत बोलत बसावं लागलं असतं. चिव करत बसायला लागलं असतं, इशाऱ्याने बोलायला लागलं असतं, शिट्या वाजवत बसायला लागलं असतं. सो जे नवीन आलं, आधुनिक आलं ते सगळं आपण ॲक्सेप्ट केलं आणि त्याच्यानंतर आपण आपल्या स्वतःभोवती कवर टाकलं की नाही, मी श्रेष्ठ आहे, मी या धर्माचा आहे तर मी श्रेष्ठ आहे. सो आता काय की मला असं वाटतं की ज्या दिवशी तुम्हाला ज्ञानप्राप्ती होईल ना त्या दिवशी हे सगळं गळून गेलेलं असेल. दुसरं असं आहे की आपण बाहेर पडलं पाहिजे. जेव्हा आपण थोडं शिकतो तर आपण दुसऱ्यांना सेन्सिटाईज केलं पाहिजे, स्वतःच्या पण संवेदना जागृत केल्या पाहिजे. तर मला वाटतं ह्याचं मूळ तिथेच आहे की स्वतःपासून बदल सुरू झाला की ऑटोमॅटिकली सगळं बाहेर रिफ्लेक्ट व्हायला दिसतं, आपल्याला पण छान जग दिसायला लागतं. हॅलो, एक प्रतिक्रिया आहे, 2 प्रश्न आहेत. पहिल्यांदा आम्ही विचारवेधचं जेव्हा काम सुरू केलं होतं तेव्हा आमच्याकडनं ही एक गोष्ट झाली होती. आम्ही कळत न कळत 50 व्हिडिओ हे एका विशिष्ट जातीमधनं जे वक्ते येतात, जे प्रोफेसर येतात त्यांचे केले होते आणि मग अचानक त्यांचे आडनाव आणि हे ते बघितलं तर ते अनफॉर्च्युनेटली पुण्यातले जास्त होते. आणि मग आम्ही 50 व्हिडिओ झाल्यानंतर ठरवून असं केलं की वेगवेगळ्या जातीतले रिप्रेझेंटेशन कसं येईल. मग त्या विशिष्ट जणांना शोधणं, त्यांच्याकडनं ते बोलायला तयार होत आहेत का. तर जे तुम्ही म्हटलात BBC बाबत की ते ठरवून करावं लागतं तुम्हाला, तर ते आम्ही देखील यूट्यूबची सुरुवात होती तेव्हा हे आम्ही केलं जाणीवपूर्वक. आणि दुसरी गोष्ट अशी, रवींद्र सर तुम्ही म्हटले की
NDTVचे सॉरी नोएडामधले वेगवेगळे चॅनल्स येते ते बंद पाडा किंवा फोडा, तर आमचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होईल, कारण की माझ्या नवऱ्याचं जॉब जाईल, हे एक. आणि दुसरं ही गोष्ट की सध्या म्हणजे आधी मीडिया रन व्हायची, ती वेगवेगळे स्पॉन्सर यायचे, जाहिराती यायच्या अशी, पण आत्ता एक व्यक्ती मोठी एवढी इन्व्हेस्टमेंट करते आणि त्याच्याचकडनं ते पैसे येतात मग कुठल्या पण चॅनलला. तर हे जे आहे ज्यामुळे जास्त मीडिया इफेक्टिव्ह होतोय, त्यामुळे जास्त धर्मता आणि ह्याचे एक विशिष्ट प्रकारचं रिपोर्टिंग होतंय की म्हणजे ह्याचा किती इफेक्ट आहे कॅपिटलिस्ट लोकांनी येणं मीडियामध्ये. मुळात असं आहे ना की आपल्याकडे पूर्वीपासून जे मॉडेल स्वीकारलं गेलं आहे माध्यमांसाठीचं, तेच या पद्धतीचं जाहिरातीवर आधारित असं मॉडेल आहे आणि त्याचं अर्थकारण हे एका विशिष्ट पद्धतीने चालतं. आणि या सगळ्या न्यूज चॅनल्सची आणि इवन वर्तमानपत्रांची जी आजची अवस्था झालेली आहे की ते चांगल्या पद्धतीने जर्नलिझम करू शकत नाही, याचं सगळ्यात मोठं कारण त्यांचं अर्थकारण आहे. म्हणजे ज्या पद्धतीने ते जाहिरातीवर अवलंबून आहेत ते आहे आणि याला सध्या इतका सोपा पर्याय दिसत नाही आहे. एकतर जे वाचक खूप ॲनालिसिस करतात, जे जर्नलिझमबद्दल फेसबुकवरती लिहित असतात, ट्विटरवरती लिहित असतात, ते वायरसारख्या किंवा मॅक्स महाराष्ट्रसारख्या ठिकाणी 100 रुपये खर्च करायला सुद्धा तयार नसतात. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपल्याकडं माध्यमांविषयी बोलणं हे लोकांना आवडतं, पण माध्यमांनी पॉवरफुल जर्नलिझम करावं याविषयी प्रचंड अनास्था आहे आणि ती आपली जबाबदारी नाही, आपलं कर्तव्य नाही, अशा पद्धतीचं एक साधारण सेन्स आपल्यामध्ये आहे. आणि म्हणजे मी नेहमी असं काही मानत नाही की खूप काही जर्नलिझम ग्रेट चाललंय पॅरलल समांतर आणि त्याला रिस्पॉन्स मिळत नाही आणि त्याला सर्वसामान्य वाचक जबाबदार, असं नाही आहे. पण मला असं वाटतं ती जबाबदारी पण आहे सर्वसामान्य वाचकांची. आणि म्हणून मी तुझ्या प्रश्नाला जोडून हेच सांगितलं की मुख्यतः हे सगळे त्या चौकटीत अडकलेले आहेत, जे तथाकथित मेनस्ट्रीम माध्यमं जे आहेत ते त्या चौकटीत अडकलेले आहेत आणि त्यांना त्याशिवाय पर्याय नाही आहे. त्यामुळे ते प्रचंड भांडवली असे आहेत आणि त्यातून ते बाहेर पडू शकत नाहीत. आणि जे दुसरे मॉडेल्स आहेत त्यांना आपल्याकडून जर अर्थकारणासाठी जे बळ मिळालं पाहिजे ते तशा पद्धतीने मिळत नाही, ही वस्तुस्थिती. सर माझा छोटासा प्रश्न होता की आत्ताचे जे काही सगळे पॉलिटिकल पार्टीज आहेत तर त्यांच्या कुणाकडेच जाती अंताचा कुठलाही ठोस कार्यक्रम नाही आहे, ते आपल्यासमोर कधी घेऊन येत नाही आहेत. आणि जे काही त्यांचं राजकारण असेल तर ते जातीच्या बेरजेचं राजकारण असतं आणि हे राजकारण मीडियानं ज्यावेळी आपण एक्सपोज करण्याचा प्रयत्न करावा तर ते करतानाही दिसत नाही माध्यमं. हा प्रश्न माध्यमं त्यांना थेटपणे कधी विचारत नाहीत. जे काही बेरजेचं त्यांचं राजकारण आहे किंवा समजा कथित दलित समजा राजकारण जे आहे तेही प्रतिक्रियेच्या वरती जाते अंताकडे कधी जाताना दिसत नाही. तर मीडियानं हा प्रश्न कसा हाताळावा? हा न सुटणारा प्रश्न आहे. तू छोटासा म्हटलाय पण हा छोटासा नाही आहे. हा प्रश्न फारच मोठा आहे. कारण काय की आज हे जात्यातलं सुपात, सुपातलं जात्यात अशाच प्रकारचं आहे. ज्या वेळेला मी म्हटलं मगाशी माझ्या सुरुवातीच्या याच्यामध्ये की जोपर्यंत निवडणुका आहेत भारतामध्ये तोपर्यंत काही जात संपत नाही, असं माझं स्वतःचं मत आहे. कारण काय की ज्या वेळेला जातीच्या आधारावर मतदान होणार असेल त्यावेळेला जात उचलली जाते. ज्यावेळेला धर्माच्या आधारावर निवडणूक होत असते त्यावेळेला धर्म उचलला जातो. त्यावेळेला जे ज्या वेळेला सोयीस्कर आहे ते येणार आहे. मीडियाला सुद्धा हा दोष लागू आहे. मीडियासुद्धा वेगळे नाहीत. बरं, हे दोन राजकारणी आणि मीडिया सोडा, तुम्ही आम्ही मतदारसुद्धा यातले भाग आहोत. आपल्यालाही हा दोष लागू आहे. आपण सुद्धा मतदान करताना माझ्या जातीचं आहे म्हणून मतदान करतो, म्हणून उमेदवार येतो आणि म्हणून पक्ष त्याला तिकीट देतं आणि ज्याला तिकीट दिलं त्याचं मीडिया गुणगान करतं. मग तो गुन्हेगार असला तरी त्याच्या मागे लोक धावत राहतात की आमच्या जातीचा आहे आणि त्याच्यासाठी प्रोटेक्शनसाठी तो बलात्कारी असला तरी त्याच्यासाठी मोर्चे निघतात. तर मला असं वाटतं की आपण काही फार अतिशय म्हणजे आपले सगळे गुणदोष आपल्याला लागू आहेत. आपण कोणी असे फार सद्गुण संपन्न नाहीत आणि या पद्धतीने आपल्याला काही वेगळं काढता येत नाही याच्यामधून. आता यात बदल कसा होऊ शकतो? तर बदल करण्यासाठी म्हणून अनेक राजकीय प्रयोग होत असतात. अनेक लोक सांगत असतात की आम्ही जात धर्म वगैरे अशा गोष्टी न मांडता निवडणूक लढवतो, त्यांना मतं मिळतात. 200, 300, 500
काही काही वेळेला तर स्वतःचंही मत नाही पडत, अशी स्थिती निर्माण झालेली आहे. सो मला असं वाटतं की बदलाची प्रक्रिया जी आहे ही फार मोठी आहे. ही करण्याची धमक आज भारतामध्ये एकाही राजकीय पक्षामध्ये नाही. शिवसेनासारखा पक्ष सांगायचा की आम्ही जात धर्म न बघता, जात न बघता तिकीट देतो, ते धर्म बघून तिकीट द्यायचे. हां, तर असं या देशामध्ये एकही पक्ष नाहीत. तर त्यामुळे जोपर्यंत ही सिस्टीम तिथून सुधारत नाही तोपर्यंत खालीही बदलणार नाही. जेवढ्या निवडणुका आणखीन खाली येतील, सरपंच, त्याच्यानंतर तुम्ही शाळा कॉलेजमधल्या पण निवडणुका ज्या वेळेला CR VR पासून सगळे, तिथे तुम्हाला अधिक कडवटपणा येताना दिसतो. तिथे आपण 1 to 1 ओळखत असतो. आपण एकमेकांना, म्हणजे मी तर पाहिलं की ज्याच्यामध्ये जातींच्यावर आधारित मतदान होतं आणि एकदा मतदान झालं तर गावामध्ये असे 2 गट पडतात की ते एकमेकांना पाहतही नाहीत, एकमेकांकडे जातात. लिमे मॅडम आहेत तिथे, त्या काम करतात या सगळ्या क्षेत्रामध्ये. तुम्ही गाव ह्या युनिटकडे जर पाहिलं तर तुम्हाला अधिक प्रकाशाने जाणवेल की जोपर्यंत तिथेच काय बदलणार नाही तर देशामध्ये सुद्धा काही बदलणार नाही. मला ही निराशाजनक वगैरे वाटत नाही, मला ही प्रॅक्टिकल परिस्थिती वाटते. तर त्यामध्ये एकच फार तर होऊ शकतं की मग जातीचेच नेते आणायचे असतील तर ते निदान चांगले तरी आणा. हां, त्या राठोडसारखे आणू नका, त्याच्यासाठी अख्खा समाज रस्त्यावर उतरवू नका. निदान हे तरी आपल्या हातामध्ये, एवढं तरी आहे हातामध्ये. हॅलो सर, माझा एक प्रश्न आहे की जात्यांतच्या जात्यांत करण्यासाठी जो जाणीव जागृतीचा कार्यक्रम आहे किंवा जी जाणीव जागृती केली पाहिजे, त्याच्या स्ट्रॅटेजी ठरवल्या पाहिजे, यामध्ये माध्यमं कमी पडलेत का? हा माझा प्रश्न होता. आणि दुसरं की जाती अत्याचाराचे प्रकरण झाल्यानंतर 2-3 दिवस मीडियामध्ये खूप घमासान चर्चा होते. अगदी TV चॅनल्सवर 8-8, 10-10 घंटे चालतात. पण ज्या जाती अत्याचार ज्या कुटुंबामध्ये घडलेला आहे, ज्या समूहाला बळी पडलेलं आहे, त्या समूहाच्या प्रश्न पुढे तसेच राहतात किंवा त्या समूहाचं पुढे काय होतं किंवा त्या माणसाचं पुढे काय होतं हे काही कळत नाही. न्याय वाचून किंवा त्याच्यानंतर त्यांना कुठलाही न्याय मिळत नाही आणि ते तसेच निघून जातात या जगातून. असे खूप सारे प्रकरण आहे. पुढे काय होतं याचं काही थांगपत्ता लागत नाही. आणि बऱ्याचदा जाती अत्याचाराच्या प्रकरणाला माध्यमाकडून म्हणजे साईडलाईन केलं जातं. असं खूप सारे प्रकरण आहे की साईडलाईन केलं जातं. त्याच्यातला जात हा मुद्दा जो आहे तो दुर्लक्षित केला जातो किंवा तो तेवढा प्रकर्षाने उजेडात येत नाही. बिलकुल. पहिला प्रश्न जो होता तुमचा, ते कळण्यामध्ये ते कमी पडतायत का? तर बिलकुल कमी पडतायत. त्यांना त्याची समजही नाही आणि ज्यांना समजत असेल त्यांना त्यावर काही करायचं नाही असं साधारणतः आपल्याला दिसतंय. दुसरा जो प्रश्न आहे की जाती अत्याचाराची घटना घडल्यानंतर तेव्हा तिचं रिपोर्टिंग केलं जातं आणि तेही रिपोर्टिंग फक्त त्याविषयीचे पॉलिटिकल आंदोलनं, रस्त्यावर होणाऱ्या गोष्टी याच संदर्भात केलं जातं आणि तिथपर्यंतच ते थांबतं आणि त्याच्या पुढे जात नाही. तर हे बिलकुल खरं आहे तुम्ही म्हणताय ते, की यामध्ये हे सातत्यानं यावर काम करावं लागेल, रिपोर्टिंग सातत्याने करावं लागेल. एका विशिष्ट समूहावर जर अत्याचार होत असेल तर तो अत्याचार म्हणजे ती केवळ एक घटना नसते, तर तो समूह वंचित असल्यामुळे, तो समूह असंरक्षित असल्यामुळे त्याच्यावरती अत्याचार त्या कुटुंबावरती किंवा त्या कुटुंबातल्या महिलेवरती झालेला असतो. त्याला याच पद्धतीचे सामाजिक कारणं असतात. पण मग त्या सामाजिक कारणांचा शोध घेऊन की ह्या समूहाला कुठल्याही पद्धतीचं संरक्षण कसं नाही आहे, हा कसा भीतीपोटी जगतोय हे दाखवणं हे माध्यमांचं काम आहे. पहिल्या प्रश्नामध्ये डॉक्टर लोखंडे जेव्हा म्हटले की गावांमध्ये काही वेळेला जो अल्पसंख्याक समूह असेल जातीनं, तो भीतीपोटी राहतो आणि तो एकत्र राहतो, तर ही वस्तुस्थिती आहे. पण हे भीषण वास्तव आपल्याला दाखवावं लागेल माध्यमांना की काय पद्धतीने हे घडतंय. यामध्ये प्रत्येकजण, जसं मी म्हटलं की आपले आपले हितसंबंध जपतो आणि जो बहुसंख्य असतो तो अधिक जपतो. त्यामुळं त्यावेळेला अल्पसंख्य समूहाची जी परिस्थिती आहे ती दयनीय होऊन जाते, त्यांच्यावर अन्याय होतो. ते हे सगळं दाखवणं ही ऑनगोईंग प्रोसेस असली पाहिजे. म्हणजे ती केवळ अत्याचार घडल्यानंतर त्याभोवती रिपोर्टिंग करणं हे खूपच लिमिटेड आणि संकुचित असं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला सतत ती गोष्ट करत राहावी लागणार असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे तुम्ही म्हटलेलं. नमस्कार सर, मी अविनाश चंद्रवंशी. मला आपल्याला म्हणायचं आहे की
विद्यार्थ्यामध्ये आता तो अभ्यासक्रम रुजवताना तो अभ्यासक्रम कमी पडतो, म्हणजे तो रुजवताना तो कुठंतरी काय कमीपणा असतो जेणेकरून ते धर्मानंतर त्या गोष्टी येतात, हा एक भाव. आणि ज्या संवेदना बोचट होतात, म्हणजे ज्या ठिकाणी न्यूजरूममध्ये गेल्यानंतर तशा पद्धतीने लोक मांडत नाहीत, जे नवीन जे लोक आहेत ते, तर त्या संवेदना तिथे बोचट होतात असं म्हणतात. परंतु तिथे तशा पद्धतीने वाव असतो का वेगवेगळ्या पैलूंना मांडताना, हा मला या ठिकाणी म्हणायचा आहे. बस, थँक्यू. हा पण शेवटचा प्रश्न घेतोय कारण की पुढच्या कार्यक्रमाची वेळ आहे. विद्यार्थ्यांना हे सगळं समजावण्यात कमी पडतं. हां, मी सगळ्या प्रश्नांची थोडी थोडी उत्तरं म्हणजे माझी निरीक्षणं मांडेन त्याच्याबद्दलची. तर पहिला त्यांचा जो प्रश्न होता की विद्यार्थ्यांचं, तर मला वाटतं आंबेकर सर जे बोलले तसं की बाबा सोपी भाषा, आपले जे जार्गन्स आहेत पॉप्युलर चळवळीतले, त्याच्या पलीकडे जाऊन सोप्या पद्धतीने गोष्टी कराव्या लागतील. म्हणजे आता कमला भसीन सारखी जी व्यक्ती होती, तर म्हणजे त्यांचं एक उदाहरण मला आठवलं आता विचार करताना की जेव्हा मुलं किशोरावस्थेत येतात, मुलं मुली टीनेजमध्ये येतात, तेव्हा त्यांनी स्वतःला कसं हाताळलं पाहिजे, पालकांनी, शिक्षकांनी आणि भवतालांनी त्या टीनेजर्सनं कसं हाताळलं पाहिजे, ह्याच्या संबंधीच्या खूप इंटरेस्टिंग पुस्तिका त्यांनी डेव्हलप केलेल्या आहेत. तर अशा पद्धतीचे प्रयोग काही होऊ शकतात का? किंवा मीडिया लिटरसी, म्हणजे हा मुद्दा नेहमीच समांतर माध्यमातले लोक किंवा आता अभिजित कांबळे सर बीबीसीचे संपादक आहेत, तर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हे लोक सतत मीडिया लिटरसीबद्दलचं ॲक्टिव्हिझम पण करत असतात. तर मला वाटतं आपण चळवळीतल्या लोकांनी, सामान्य लोक मीडिया लिटरेट व्हावेत. म्हणजे मेनस्ट्रीम मीडिया तुमच्या पुढे जे काही वाढतोय, कन्झ्युमर म्हणून तुमच्या ताटात जे काही वाढतोय ते खरोखर खाण्यालायक आहे का, ते खाल्लं तर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात, किंवा त्याच्यातलं काय हेल्दी आहे, काय अनहेल्दी आहे, किंवा जे काही वाढलं जातंय ते का वाढलं जातंय, अजेंडे काय आहेत त्याच्या मागचे, हे सगळं समजावणारं, मीडिया लिटरेट करणारं लोकांना असं काही साहित्य आपण आपल्या प्रागतिक चळवळीमधून समोर आणू शकू का, हे मला नेहमी खूप महत्त्वाचं वाटतं. कारण मास लेवलचा कन्झ्युमर वर्ग जो आहे मीडियाचा, तो मीडिया जरी कन्झ्युम करत असला तरी त्याच्या मागे, म्हणजे बातमी मागची बातमी असं जे पॉप्युलर भाषेत म्हणतात, तर ती बातमी का फ्रंट पेजवर आपल्या समोर वाढली जातीये, एखादी बातमी जर आतल्या पानात कुठंतरी छोटीशी लावली जातीये, दाबली जातीये, तर ती का दाबली जातीये, एखाद्या बातमीला हेडिंग असंच का दिलं जातंय, कुठला तरी एक अवतरणात एखादा शब्द टाकून का दिलं जातंय, तर हे सगळं कळलं पाहिजे. तर मीडिया लिटरेट करण्यासाठी विद्यार्थी असतील किंवा अगदी शिक्षक असतील, वकील असतील, तर ह्या सगळ्या वर्गाला, मासेसमधल्या बहुजनांना मीडिया लिटरेट करण्यासाठीची संसाधनं आपण डेव्हलप करू शकू का चळवळीतले लोक, हा एक खूप चांगला मार्ग असू शकेल. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने त्यांनी जो प्रश्न विचारला त्यालाच एक्सटेंड करून आपल्याला असं म्हणता येईल. आणि दुसरं म्हणजे आत्ता मॅम जे म्हणत होत्या, तर त्या अनुषंगाने मला हे नक्की वाटतं की कल्चरल हेजिमनी सारखी जी संकल्पना आहे तशी कास्ट हेजिमनी पण असते. म्हणजे आता सगळ्यांच्या बोलण्यामध्ये वेगवेगळ्या भाषेमध्ये तीच गोष्ट आली, तर ही कास्ट हेजिमनी डावलायची असेल तर निश्चितच तुम्हाला काही लेबलं लावून घ्यावी लागतात, काही एक रिस्क घ्यावी लागते. कारण म्हणजे आंबेकर सर सुद्धा आता मध्ये बोलताना तेच बोलत होते की तुम्ही बहुजन म्हणून जरी मीडियात आलात तरी तिथं एक प्रेशर एवढं असतं कल्चरल सोशल, की तुम्हाला जर मान्यता मिळवायची असेल, लोकमान्यता किंवा न्यूजरूममधली मान्यता, तर तुम्ही कळत नकळत अभिजनांसारखे वागायला लागता. म्हणजे तुमची भाषा असेल किंवा तुम्ही हाताळता ते विषय असतील, तर हा हेजिमनीचा पगडा आपल्यावर न बसू देणं कळत नकळत हे जाणीवपूर्वक करावं लागतं. आणि त्याच्यासाठीची रिस्क घ्यावी लागते. ती प्रत्येकाने किती घ्यायची, ती वेगवेगळ्या अर्थाने किती परवडणारी आहे, किंवा मध्यम मार्ग काय काढता येतील न्यूजरूममध्ये मेनस्ट्रीमच्या टिकून राहण्यासाठी, किंवा मग पॅरलल मीडियामध्ये जाऊन आर्थिक ॲडजस्टमेंट करत तिथं खरं जर्नलिझम, ग्राउंड रिपोर्टिंग कसं करता येईल. मला वाटतं हे दोन मार्ग असतात. मेनस्ट्रीममध्ये राहून एक
चांगला मध्यम मार्ग काढणं. म्हणजे आता अभिजित कांबळे सारखी व्यक्ती BBCची संपादक असते, तेव्हा काय पद्धतीचे चांगल्या अर्थाने अजेंडे तिथं राबवले जातात हे वाचक म्हणून तुम्ही अनुभवू शकता BBCच्या स्टोरीज वाचून. तर मेनस्ट्रीममध्ये ती स्पेस निर्माण करणं, तग धरून राहणं, मध्यमार्ग चांगल्या अर्थाने काढून, किंवा मग पॅरलल मीडियामध्ये थेट पद्धतीने जर्नलिझम करणं, ब्रेव पद्धतीचा, हे असू शकतं. आणि ह्याला जोडूनच एक तुम्ही जो प्रश्न केला की बहुजन मुलं, याच्यावरती आपल्या याच्यामध्ये चर्चा झालीच, पण आपली जर शिक्षण व्यवस्था तुम्ही पाहिलं, जर्नलिझम हे प्रश्न विचारांचं माध्यम आहे. विचारांचं तुम्हाला सतत प्रश्न पडले पाहिजेत, पण तुम्ही जर जर्नलिझमची हे बघितलं तर आपण फक्त स्किल वर्कर तयार करतोय, प्रश्न न विचारण्यासाठी त्यांना तयार करतोय की तुम्ही किती छान टाईप कराल, तुम्ही किती छान त्या फॉर्मॅटमध्ये बातमी तयार कराल. याच्या पलीकडे जाऊन वेगळं काही प्रयोग त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये होताना दिसत नाहीये. तर हे पण थोडंसं तिथं कुठंतरी कारणीभूत आहे. धन्यवाद. शेवटचा जो प्रश्न होता तुमचा, त्याला शर्मिष्ठाने उत्तर दिलं, आणि मागाशी मी बोलताना त्याच्यावर सविस्तर बोललो होतो की न्यूजरूममध्ये येणारी ग्रामीण बहुजन मुलं जी आहेत ती आत्ता वाढत जरी असली तरी त्यांच्याकडून अपेक्षित असं होताना दिसत नाही. आणि दुसरा जो आणि त्याला दोन्ही कारणं आहेत, म्हणजे तिथं वाव नसणं हा भागच आहे, पण त्यांची इच्छा कमी पडणं हा पण आहे त्याच्यामधला भाग. आणि दुसरा जो शर्मिष्ठाने सांगितलेला जाता जाता जो मुद्दा होता की आपण चांगला जो काही कॉन्टेंट तयार होतोय आणि चांगल्या पद्धतीचं जर्नलिझम मधले प्रयोग होत असतील, त्यावर सातत्याने चर्चा, म्हणजे त्याला क्रिटिकल वेमध्ये सुद्धा का असेना पण त्याची दखल घेतली पाहिजे असं मला वाटतं. कारण मग काय होतं की तुम्ही आणि आम्ही सगळेच जण रिॲक्ट फक्त तथाकथित मेनस्ट्रीममध्ये येणाऱ्या गोष्टींवरच होत राहतो, आणि इतके चांगले चांगले रिपोर्ट्स मॅक्स महाराष्ट्राला असतील, वायरवरती असतील, आम्ही BBCनी केलेले असतील, कॅराव्हॅननी केलेला रिपोर्ट असेल, हे सगळ्यांवरती तितकी त्या पद्धतीने चर्चा होताना दिसत नाही. तर हे आपल्यालाच आता पुन्हा विचार करण्याची गरज आहे की आपणच त्या मेनस्ट्रीमला मेनस्ट्रीममध्ये ठेवतोय का, म्हणजे ते एक मला असं वाटतं आपण विचार करायला पाहिजे. सर, मी एक शेवटचं म्हणजे माझा अनुभव सांगते आणि आपण थांबूया. धर्माबद्दल आता एका मुलांनी प्रश्न विचारला, तर अशाच एका सेमिनारला मी गेले होते, तिथे एक मुलगी मला भेटली. तर ती ख्रिश्चन होती आणि ब्रोकन फॅमिली होती, त्यांची आई वडील सेपरेट झालेले, आणि त्या मुलीने एका मुसलमान मुलाशी लग्न केलं, आणि तिला 3 मुलं झाली, आणि मुलींनी एका हिंदू मुलाशी लग्न केलं आहे, आणि एका मुलांनी आफ्रिकन मुलीशी लग्न केलं आहे, आणि एका मुलांनी जपानी मुलीशी लग्न केलं आहे. आणि ती म्हणली की आमचं सगळं कुटुंब इतकं गुण्यागोविंदाने नांदतं आहे, आणि आम्हाला लक्षात येतं आहे की शेवटी अंतिम ज्याची आपण पूजा करतो किंवा ज्याच्याकडे आपण काही आशीर्वाद मागतो, ती काही जी शक्ती आहे ती एकच आहे, आणि आम्हाला सगळ्यांना त्याबद्दल काहीही एकमेकांना छेद द्यावासा वाटत नाही. आणि मला वाटतं मीडियामधनं अशा रीतीची जी पॉझिटिव्ह उदाहरणं आहेत ती नक्कीच पुढे यायला पाहिजेत. आणि शेवटचं म्हणजे आपल्या सगळ्या चर्चांमध्ये एक राहिलं ते म्हणजे जनआंदोलनांचा प्रभाव. जनआंदोलनं ही अत्यंत प्रभावी असतात. आता माझ्यासारखी अत्यंत सामान्य मुलगी 75 साली आंतरजातीय लग्न करूया असं म्हणू शकली, आणि माझ्या बऱ्याच मैत्रिणींनी केलं. हे त्याचं कारण ती तेव्हा जयप्रकाशांची चळवळ ही खूप जोमात होती, त्याच्या आधी स्वातंत्र्याची चळवळ. तर अशा रीतीने जनआंदोलनं ही जशी जास्तीत जास्त विकसित होतील, प्रभावी होतील, तशी ही धर्माची आणि जातीची बंधनंसुद्धा कमी होतील अशी मला आशा वाटते. धन्यवाद. संयोजक, मी एक 30 सेकंदात संपवतो. तुम्ही मांडलेला मुद्दा अगदी बरोबर आहे. जनआंदोलनांचा प्रभाव, मी स्वतः जनआंदोलनांमधून आलो, नर्मदा बचावमधून मी काम सुरू केलं. सो हा इन्फ्लो जो आहे माध्यमांमध्ये येण्याचा, कार्यकर्त्यांचा, रिपोर्टर्सचा, हा अबाधित राहिला पाहिजे. आणि त्या सोबतीने एक न्यूजरूमच्या बाबतीमध्ये, न्यूजरूममध्ये आल्यानंतर बिहेवियर का बदलतं याच्या बाबतीत मी अगदी 20 सेकंदात सांगतो आणि संपवतो की न्यूजरूममध्ये आल्यानंतर बिहेवियर यासाठी बदलतं कारण त्याचं वातावरण हे कॉस्मोपॉलिटन असतं, त्याच्यामध्ये एक भांडवलशाहीचा एक असा दबाव असतो, आणि त्या सोबतीने एक मोनोपॉली आज आपल्याला देशामध्ये दिसते. देशामधले 2 घराणी आहेत, 2 बिझनेस हाऊसेस आहेत, हे देशातली सगळी मीडिया आता विकत घेते, कंट्रोल करते. आणि तुम्हाला असं जाणवेल की या सगळ्यांचा पैसा एकाच माणसाकडनं येतोय, आणि त्या सगळ्यांची पॉवर सेंटर, त्यांचा अजेंडा एका माणसाकडनं येतोय. त्या
माध्यमांमधून मांडला जाणारा अजेंडा एकच आहे आणि यातून ह्या देशामध्ये प्रचंड असंतोष, एक मला असं वाटतं द्वेषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. मी वारंवार सांगतो की हे दोन उद्योजक घराणी जे आहेत, जे भारतीय मीडियाला सध्या फंड करतायत, हे टेरर फंड आहे खऱ्या अर्थाने. आणि ह्या टेरर फंडच्या माध्यमातून या देशामधलं वातावरण अत्यंत खराब झालेलं आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण जातीची सुद्धा चर्चा करतो, धर्माची चर्चा करतो, या सगळ्या घटकांना, ह्या सगळ्या विषवल्लींना खतपाणी घालायचं काम भांडवलदार सुद्धा करत असतो. त्या भांडवलदाराला सुद्धा याच्या पुढच्या कुठल्या तरी परिसंवादामध्ये मला असं वाटतं की आपण प्रश्न विचारत राहायला पाहिजे. नक्की ही न संपणारी चर्चा आहे. वेळेअभावी आपल्याला थांबावं लागतंय. धन्यवाद सर.